त्याच्यामध्ये आपण आपला 13 नंबरचा टॉपिक स्टार्ट केलेला, स्मार्टफोन ऍप्स इन ऍग्रीकल्चर फॉर फार्म ऍडवाइसेस, मार्केट प्राइस, पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट अँड जिओस्पॅशियल टेक्नॉलॉजी फॉर जनरेटिंग व्हॅल्युएबल ऍग्री इन्फॉर्मेशन. त्यामध्ये आपण फर्स्ट त्याच्यामधला जो पार्ट आहे तो पार्ट बघितलेला आहे, स्मार्टफोन ऍप्लिकेशन इन ऍग्रीकल्चर. त्यामध्ये डिफरंट टाईपचे ऍप्लिकेशन्स बघितले असतील, तुम्हाला हे समजलेही असेल असं कन्सिडर करून आपण नेक्स्ट पॉइंट स्टार्ट करूयात. यातला कुठलं तरी ऍप्लिकेशन तुम्ही एखादं इन्स्टॉल करून बघा, म्हणजे तुम्हाला अजून डिटेलमध्ये त्याची इन्फॉर्मेशन मिळेल. नेक्स्ट पॉइंट आहे जिओस्पॅशियल डेटा कलेक्शन, अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन फॉर ऍग्रीकल्चर पर्पजेस. तो जिओस्पॅशियल मीन्स भौगोलिक. सो जिओस्पॅशियल इन मराठी, geospatial data collection, its analysis of that data and interpretation for agricultural purposes. Interpreted means to give or to provide some meaning or for give म्हणजे काहीतरी इंटरप्रिट करणे, काहीतरी मीनिंग प्रोव्हाइड करणे. दिस इज द प्रोसेस ऑफ geospatial data collection, analysis and interpretation for agriculture purpose. ऍग्रीकल्चर साठी किंवा ऍग्रीकल्चर पर्पज साठी त्याचा काय यूज होणार आहे. मग त्यामध्ये डिफरंट टाईपच्या टेक्नॉलॉजीज आहेत जिओस्पॅशियल टेक्नॉलॉजी मध्ये. सो फर्स्ट सी व्हॉट इज जिओस्पॅशियल टेक्नॉलॉजी. इट रेफर्स जिओस्पॅशियल टेक्नॉलॉजी मीन्स जीटी. इट इज रेफर्स इक्विपमेंट यूज टू मेजर अँड अनालिज और अनालिसिस किंवा अनालाइज, काही म्हणू शकता. अनालाइज अर्थ लँड अँड फीचर्स. अर्थ लँड आणि फीचर्स म्हणजे जिओस्पॅशियल टेक्नॉलॉजीचा यूज कशासाठी केला जातो, तर पृथ्वीवरती जी लँड आहे ती अनालाइज करण्यासाठी, त्याचं फीचर्स अनालाइज करण्यासाठी त्या जीटीचा यूज केला जातो. मग त्यामध्ये दोन टाईपच्या सिस्टीम्स आहेत, जीपीएस अँड जीआयएस. जीपीएस मीन्स ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम and GIS means geographical information system. These two systems are used in geospatial work. Geospatial works म्हणजे जे काही जिओस्पॅशियल टेक्नॉलॉजीचा यूज करून आपण जे वर्क करणार आहोत ते वर्क करण्यासाठी या दोन टाईपच्या टेक्नॉलॉजीज किंवा या दोन टाईपच्या सिस्टीम्स आपण यूज करणार. प्लस ऍडिशन अजून एक आहे त्याच्यामध्ये, रिमोट सेन्सिंग पण त्याच्यामध्ये यूज केली जाते. पण जिओस्पॅशियल टेक्नॉलॉजीच्या मिनिंग मध्ये ते पॉइंट सांगितलेले आहेत की जीपीएस आणि जीआयएस या दोन्हींचा यूज आपण जिओस्पॅशियल वर्क करण्यासाठी करतो. आणि ऍक्च्युअल जिओस्पॅशियल टेक्नॉलॉजीचं वर्क काय असतं, फॉर अनालिसिस अर्थ लँड अँड फीचर्स. पृथ्वीवरील जी जमीन आहे त्याचं फीचर्स काय करायचे, मेजरमेंट आणि अनालिसिस. मग त्यामध्ये मोस्ट कॉमन जीटी टेक्नॉलॉजीज आहेत रिमोट सेन्सिंग, GPS and GIS. Remote sensing means imaginary and data collected from space. Imaginary आहे किंवा डेटा जो आपण कलेक्ट करतो. फर्स्ट रिमोट सेन्सिंग. रिमोट सेन्सिंग म्हणजे काय हे मी प्रिव्हियस लेक्चरला सांगितलेलं आहे. इट इज द सायन्स ऑफ ऑब्टेनिंग इन्फॉर्मेशन अबाउट ऑब्जेक्ट्स और एरिया फ्रॉम डिस्टन्सेस. म्हणजे काय, सायन्सची कन्सेप्ट आहे. हे आपण जे बघतोय ते सायन्सशी रिलेटेड कन्सेप्ट आहेत. त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट एखादा फाइंड आउट करायचा असेल, एखाद्या डिस्टन्स वरती तो ऑब्जेक्ट असेल आणि तो ऑब्जेक्ट जर आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर आपण रिमोट सेन्सिंगचा यूज करतो. सो दिस इज द सेम, इमॅजिनरी अँड डेटा कलेक्टेड फ्रॉम स्पेस और एअरबॉर्न कॅमेरा अँड सेन्सर प्लॅटफॉर्म. सो दिस कन्सिस्ट ऑफ सॅटेलाइट्स, एरियल्स, UAVs. UAVs means unmanned aerial vehicle means which is an aircraft with no pilot on board. म्हणजे युएई म्हणजे काय, अनमॅन एरियल व्हेकल्स, म्हणजे ते विदाउट पायलट ते एअरक्राफ्ट जे आहे ते यूज केलं जातं. फॉर एक्झाम्पल ड्रोन जे आहे ते युएई. और टेरिस्ट्रियल सेन्सर्स म्हणजे जे सेन्सर्स असतील ते, सॅटेलाइट, एरियल्स म्हणजे या ठिकाणी आपण रिमोट सेन्सिंगचा यूज करतो. मग ते कशासाठी आहे, तर आपल्याला जर एखादा ऑब्जेक्ट जर आपल्याला किंवा ऑब्जेक्टशी रिलेटेड जर इन्फॉर्मेशन आपल्याला फाइंड करायची असेल, ऑब्टेन करायची असेल फ्रॉम स्पेसिफिक डिस्टन्स, आपल्याला स्पेसिफिक डिस्टन्स पासून एखाद्या ऑब्जेक्टची इन्फॉर्मेशन फाइंड आउट करायची असेल तर आपण रिमोट सेन्सिंगचा यूज करतो. सो सम कमर्शियल सॅटेलाइट इमेजेस प्रोव्हाइड नाउ ऑफर इमेजेस शोविंग डिटेल्स ऑफ 1 मीटर और
स्मॉलर, म्हणजे काही असे कमर्शियल सॅटेलाइट इमेजेस आहेत ते काय करतात की एक 1 मीटर किंवा त्यापेक्षा स्मॉल एरिया मधल्या ज्या इमेजेस आहेत त्या इमेजेस पण आपल्याला रिमोट सेन्सिंगचा यूज करून कलेक्ट होतात. नेक्स्ट आहे जिओग्राफिक पोझिशनिंग सिस्टीम. GPS. It is a network of US Department of Defense satellites which can give precise coordinate location to civilian and military users with proper receiving equipment. कोणाचं नेटवर्क आहे GPS? US डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स सॅटेलाइट्स. मग त्याचा यूज सिव्हिलियन साठी किंवा मिलिटरी यूज दोन्हीसाठी जीपीएसचा यूज होतो. त्यामुळे काय होतं, जे लोकेशन आहे त्याचे कोऑर्डिनेट फाइंड करता येऊ शकतात विथ प्रॉपर रिसिव्हिंग इक्विपमेंट. त्याच्यामध्ये नोट दिलेली आहे, सिमिलर युरोपियन सिस्टीम कॉल्ड गॅलिलिओ विल बी ऑपरेशनल विदिन नेक्स्ट सेव्हरल इयर्स. म्हणजे अशी सेम गॅलिलिओ नावाची सिस्टीम काय होणार आहे, नेक्स्ट सेव्हरल इयर्स मध्ये डेव्हलप होणार आहे. युरोपियन सिस्टीम आहे ती. अँड व्हाईल रशियन सिस्टीम इज फंक्शनिंग बट रेस्ट्रिक्टेड. म्हणजे आता जी आहे ती रशियन सिस्टीम आहे पण त्याच्यावरती काही रेस्ट्रिक्शन्स आहेत. पण काही वर्षांनी युरोपियनची गॅलिलिओ नावाची अशी सेम ऑपरेशनल सिस्टीम डेव्हलप होणार आहे. जीपीएसचा यूज कशासाठी केला जातो, तर कोऑर्डिनेट किंवा लोकेशन फाइंड आउट करण्यासाठी विथ प्रॉपर रिसिव्हिंग इक्विपमेंट. अँड दिस इज युजफुल फॉर सिव्हिलियन्स ॲज वेल ॲज मिलिटरी युजर्स. देन नेक्स्ट वन इज, जसं आपण आपलं लोकेशन फाइंड आउट करतो जीपीएस थ्रू, सेम तसंच द जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम मीन्स GIS. थर्ड त्यातला मेथड्स आहे किंवा थर्ड आपण जिओस्पेशियल टेक्नॉलॉजी मधल्या मोस्ट कॉमन जीटीज बघतोय त्यातले थर्ड GIS. इट इज system designed to capture, analyze, store, manage and present all types of spatial or geographical data. GIS चा यूज का केला जातो, आपल्याला ऑल टाइपचा स्पॅशियल असेल, जिओग्राफिकल असेल, कोणताही डेटा. स्पॅशियल म्हणजे काय, स्पेस रिलेटेड जो डेटा आहे किंवा अवकाशातला जो डेटा आहे तो डेटा असेल. जिओग्राफिकल म्हणजे भौगोलिक डेटा. ओके, मग तो डेटा किंवा स्पॅशियल डेटा आपल्याला कॅप्चर करायचा आहे, अनालाइज करायचा आहे, स्टोअर करायचा आहे, मॅनेज करायचा आहे. देन दिस सिस्टीम इज यूज फॉर दिस पर्पज. दिस सिस्टीम इज यूज GIS. It is use the space and time dimension as the key index variable for all other information. यामध्ये स्पेस आणि टाइम डायमेन्शन याचा ऍज अ की इंडेक्स व्हेरिएबल म्हणून यूज केला जातो. म्हणजे GIS आपण मेन त्यातले जे पॉइंट्स आहेत ते स्पेस आणि टाइम डायमेन्शन आणि स्पेस, त्या थ्रू आपण हे सगळे पॉइंट्स कॅप्चरिंग, अनालिसिस, स्टोअर, मॅनेज हे सगळं मॅनेज करू शकतो. समजतंय? जिओस्पेशियल टेक्नॉलॉजी त्यामध्ये 3 टाईपचे कॉमन जीटीज आहेत, रिमोट सेन्सिंग, जीपीएस अँड GIS. रिमोट सेन्सिंग मध्ये आपण इमॅजिनरी डेटा किंवा स्पेस रिलेटेड डेटा कॅप्चर करू शकतो. त्यामध्ये सॅटेलाइट्स, एरियल्स, UAVs अँड टेरिस्ट्रियल सेन्सर्स. जीपीएस मध्ये सेम आपण कोऑर्डिनेटर्स किंवा कोऑर्डिनेट्स लोकेशनचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते फाइंड आउट करतो. दिस इज युजफुल फॉर सिव्हिलियन अँड मिलिटरी युजर्स. अँड GIS मध्ये आपण स्पॅशियल आणि जिओग्राफिकल डेटा जो आहे तो डेटा कॅप्चर करतो. सेम त्याच्यामध्ये GIS अनालिसिस, जीपीएस ची फिगर दिलेली आहे बघा इथं. इमॅजिनिंग प्लॅटफॉर्म्स, सॅटेलाइट्स, UAVs हे रिमोट सेन्सिंगचे, रिमोटली सेन्स इमॅजिनरी. ओके, ब्ल्यू कलर मध्ये दिसत आहेत, रिमोटली सेन्स इमॅजिनरी. तिथून डेटा डायरेक्टली GIS ला जातो. नंतर लोकेशन डेटा आणि नंतर जीपीएस मध्ये सॅटेलाइट किंवा जीपीएस रिसिव्हर आहे. नंतर तो ग्रीन कलर मध्ये जो दिसतोय तो जीपीएस रिसिव्हर टू लोकेशन डेटा. आणि हे सगळं GIS सिस्टीम मध्ये जातं, कारण आपण ते जो सगळा कॅप्चर केलेला डेटा आहे तो GIS सिस्टीम किंवा GIS अनालिसिस साठी फॉरवर्ड करतो आणि नंतर मग त्याच्यापासून आउटपुट निघतं. त्याचे मॅपिंग असेल, त्याच्याशी रिलेटेड डॉक्युमेंटेशन किंवा प्रूफ किंवा एव्हिडन्स काय असेल ते इमेजेस जे आपण कॅप्चर केलेले आहेत. GIS मध्ये ते सांगितले आहे, स्पॅशियल जिओग्राफिकल डेटा यांच्याशी रिलेटेड जे काही डेटा असेल तो डेटा या GIS अनालिसिस मध्ये स्टोअर केला जातो किंवा त्याच्यावरती अनालिसिस होतं आणि नंतर तो डेटा
पुढे पास केला जातो. मग त्याचं मॅपिंग असेल, डॉक्युमेंटेशन आणि एव्हिडन्स. मग एव्हिडन्स कोणत्या स्वरूपात असणार? इमेज फॉर्मॅटमध्ये तो एव्हिडन्स प्रूफ स्टोअर केलेला असेल. ओके. देन दिस इज द जिओस्पॅशियल टेक्नॉलॉजी. ओके. नेक्स्ट पॉइंट आहे यातला approaches to agriculture using geospatial technologies, applications of geospatial technologies. ऍग्रिकल्चर साठी अप्रोचेस किंवा जिओस्पॅशियल टेक्नॉलॉजीचे ऍप्लिकेशन्स की ऍग्रिकल्चर मध्ये त्याचा यूज कसा केला जातो. त्यामध्ये 3 टाईपच्या टेक्निक्स आहेत. क्लायमेट स्मार्ट ऍग्रिकल्चर, प्रिसिजन ऍग्रिकल्चर. प्रिसिजन ऍग्रिकल्चर आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये बघितलेले आहे. प्रॉपर ऍग्रिकल्चर और आपण त्याला प्रिसिजन अचूक अचूक असं जे म्हणतो की नाही, एकदम प्रॉपर किंवा अचूक, सेम तसंच प्रॉपर शेती कशी करायची हे मागच्या ह्याच्यात मी त्या पॉइंट्स मध्ये जेवढे आहेत तेवढे पॉइंट्स तुम्हाला सांगितले होते. देन कन्झर्वेशन ऍग्रिकल्चर म्हणजे संवर्धन शेती. क्लायमेट स्मार्ट आर्किटेक्चर, क्लायमेटचा अंदाज घेऊन. देन प्रिसिजन ऍग्रिकल्चर अँड कन्झर्वेशन. ओके. असे 3 टेक्नॉलॉजीज आहेत किंवा 3 टाइप्स आहेत फॉर जिओस्पॅशियल टेक्नॉलॉजी किंवा ऍप्लिकेशन्स विच इज अप्रोचेस टू दी ऍग्रिकल्चर. मग त्यातली फर्स्ट बघूयात, नॉवेल टेक्नॉलॉजीज फॉर क्लायमेट स्मार्ट आर्किटेक्चर. दिस इज स्पेस टेक्नॉलॉजी, डिराइव्ड ऍप्लिकेशन्स डेव्हलप ऍट नासा. ओके. सगळ्यांना माहिती आहे नासा. त्याच्यामध्ये स्पेस टेक्नॉलॉजी जी आहे ही क्लायमेट स्मार्ट आर्किटेक्चर ही डेव्हलप ऍट नासा. देन मायक्रो रेडिओमीटर फॉर क्लायमेट स्मार्ट ऍप्लिकेशन. मायक्रो रेडिओमीटरचा पण यूज केला जातो क्लायमेट स्मार्ट ऍप्लिकेशन मध्ये टू रिव्हील क्लायमेट चेंज इन शॅलो वॉटर्स. म्हणजे क्लायमेट चेंज, हवामानामध्ये जर एखादा बदल झाला असेल तर तो चेक करायचा. मग तो कसा चेक करायचा? तर इन शॅलो वॉटर्स टू क्लोज टू लँड इन डीप वॉटर्स. म्हणजे जे जमीन आहे किंवा त्याच्या जवळची जी जे काही डीप वॉटर असेल, खोल पाणी असेल, मग त्या खोल पाण्यामध्ये जे काही चेंजेस आहेत ते त्या मायक्रो रेडिओमीटरनी 1 मिनिट. ओके. क्लायमेट स्मार्ट आर्किटेक्चर सॉरी ऍग्रिकल्चर मध्ये आपण काय बघतोय? स्पेस टेक्नॉलॉजी आहे विच इज डेव्हलप ऍट नासा. देन नंतर मायक्रो रेडिओमीटरचा पण यूज केला जातो क्लायमेट स्मार्ट ऍप्लिकेशन मध्ये टू रिव्हील द क्लायमेट चेंज. क्लायमेट चेंज जो असेल तो रिव्हील करण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी मायक्रो रेडिओमीटरचा यूज केला जातो. मग तो चेंज कसा दाखवला जातो? इन शॅलो वॉटर्स टू क्लोज टू लँड. इन शॅलो वॉटर क्लोज टू लँड अँड डीप इन वॉटर्स. म्हणजे जो काही खोल पाणी आहे, खोल डीप वॉटर असेल त्याच्यामध्ये त्याचा हवामानाचा जो काही चेंज असेल किंवा क्लायमेट जे चेंज झालेलं असेल ते त्या वॉटर मधून मायक्रो रेडिओमीटरचा यूज करून चेक केलं जातं. देन सेन्सर्स अनेबल्स प्लांट्स टू टेक्स्ट मेसेज टू फार्मर्स टू इम्प्रूव्ह दी न्यूट्रिशन, सेफ्टी अँड ड्युरेबिलिटी ऑफ फूड ऑन अर्थ. नंतर सेन्सर्सचा यूज करून जे सेन्सर्स अनेबल्स प्लांट्स टू टेक्स्ट मेसेज टू फार्मर्स. फार्मर्सला सेन्सरचा यूज करून टेक्स्ट मेसेज पण केलं जातं. त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट, जे काही इम्प्रुव्हमेंट असेल फॉर इम्प्रुव्हिंग दी न्यूट्रिशन, फॉर सेफ्टी अँड ड्युरेबिलिटी ऑफ फूड ऑन दी अर्थ. मग हे सगळं सेन्सरचा यूज करून पण केलं जातं. सो दिस इज क्लायमेट स्मार्ट आर्किटेक्चर. त्यामध्ये सेन्सर्स, मायक्रो रेडिओमीटर यांचा यूज केला जातो. देन फोटो कॅटॅलिस्ट सोल्युशन ते पण यूज केलं जातं फॉर क्रिएटिंग सेल्फ क्लिअरिंग सरफेसेस. सेल्फ क्लिअरिंग सरफेसेस साठी त्याचा यूज केला जातो. मटेरियल टेक्नॉलॉजी डेव्हलप has future promising application not only to keep surface clean but potentially germ free. मग फोटोकॅटॅलिक सोल्युशनचा यूज काय केला जातो? जे आपण टेक्नॉलॉजी डेव्हलप करणार आहोत
ती टेक्नॉलॉजी किंवा जे ऍप्लिकेशन डेव्हलप करणार आहोत नॉट ओनली टू कीप सरफेस क्लीन, फक्त सरफेस क्लीन करण्यासाठी नाही तर जे जर्म्स आहेत ते पण फ्री होण्यासाठी त्या फोटो कॅटॅलिक सोल्युशनचा यूज केला जातो. क्लायमेट स्मार्ट आर्किटेक्चर म्हणजे जे क्लायमेट आहे ते कसं इम्प्रूव्ह करायचं आणि त्यातून ऍग्रिकल्चरचं जे काही प्रोडक्ट असेल किंवा फूड असेल ते सुद्धा कसं इम्प्रूव्ह करायचं त्यासाठी ह्या टेक्नॉलॉजीज दिलेल्या आहेत. मायक्रो रेडिओमीटर, सेन्सर्स अँड फोटो कॅटॅलिक सोल्युशन अँड दिस क्लायमेट स्मार्ट ऍग्रिकल्चर टेक्नॉलॉजी इज डेव्हलप ऍट नासा. नासाचा लॉंग फॉर्म माहिती आहे, नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन. त्याच्यामध्ये ही टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे. अदर टेक्नॉलॉजीज क्लायमेट स्मार्ट ऍग्रिकल्चर मेकॅनिझम युजिंग रोबोटिक्स आहेत, बऱ्यापैकी माहित असेल. रोबोटिक्स मध्ये ड्रायव्हरलेस ट्रॅक्टर्स, देन पोर्टल क्रॉप स्काउटिंग प्लॅटफॉर्म म्हणजे स्काउटिंग इज केअर ऑफ युअर क्रॉप, देन वीड मॅपिंग, विडिंग, मायक्रो स्प्रेइंग, हे वर्ड सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती आहेत. विडिंग, मायक्रो स्प्रेइंग आहे, इरिगेशन आहे किंवा सिलेक्टिव्ह हार्वेस्टिंग म्हणजे अशा टाईपच्या अदर टेक्नॉलॉजीज पण आपण क्लायमेट स्मार्ट ऍग्रिकल्चर मध्ये यूज करतो. शिवाय ड्रोन्स फॉर क्लायमेट स्मार्ट ऍग्रिकल्चर, ड्रोनचा पण तिथं यूज केला जातो फॉर चेकिंग वेदर, फॉर चेकिंग युअर प्रोडक्ट ऑन युअर लँड. This is the first technology, climate smart architecture. Next one is precision agriculture. So how to geospatial technologies can help precision agriculture. जिओस्पॅशियल टेक्नॉलॉजीजचा म्हणजे जिओस्पॅशियल टेक्नॉलॉजी मध्ये आपण हे जे पॉइंट्स बघितले होते, जिओस्पॅशियल टेक्नॉलॉजीज मध्ये रिमोट सेन्सिंग असेल, जीपीएस आणि जीआयएस यांचा यूज या त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर मध्ये कसा होतो ते आपण बघतोय. how to use or how geospatial technologies can help precision agriculture. So precision agriculture means PA is an approach to farm management that uses information technologies to ensure that the crops and soil receives exactly what they need for optimum health and productivity. Precision agriculture चा जो approach आहे which is use IT for ensures that which type of crop and soil you have to receive. कोणत्या टाईपचे क्रॉप असेल किंवा सॉइल असेल तुम्हाला एक्झॅक्टली रिसीव्ह झालेली आहे, त्याच्यासाठी काय गरजेचं आहे, त्याची जी हेल्थ आहे, प्रोडक्टिव्हिटी आहे ते इन्क्रीज होण्यासाठी कोणत्या टाईपची सॉइल, कोणत्या सॉइल मध्ये कोणत्या टाईपचं क्रॉप तिथं यूज केलं पाहिजे. देन दिस इज युजफुल इन ऍग्रिकल्चर बाय युजिंग जिओस्पॅशियल टेक्नॉलॉजी. म्हणजे आपण तुम्ही जे सॉइलचं टेस्ट करून त्याच्यावरती कोणत्या टाईपचं प्रोडक्ट येईल किंवा क्रॉप येईल हे आपण चेक करतो. त्यासाठी आपल्याला जिओस्पॅशियल टेक्नॉलॉजीचा पण यूज होऊ शकतो फॉर इन्क्रीजिंग दी हेल्थ अँड प्रोडक्टिव्हिटी. दिस अप्रोच इज ऑल्सो नोन ॲज सॅटेलाइट ऍग्रिकल्चर. त्याला सॅटेलाइट ऍग्रिकल्चर असंही म्हणतात. ॲज नीडेड फार्मिंग, व्हिडिओज ऑफ करा, रेंज प्रॉब्लेम येतो, व्हिडिओज ऑफ करा. 96 96 ओके, नेटवर्कचा प्रॉब्लेम होतोय त्यामुळे माईक आणि व्हिडिओ सगळ्यांनी ऑफच ठेवा. ठीक आहे. Then this approach is also known as satellite agriculture, as needed farming and site specific crop management. त्यालाच आपण सॅटेलाइट ऍग्रिकल्चर असंही म्हणू शकतो. दिस इज साइट स्पेसिफिक क्रॉप मॅनेजमेंट. देन प्रिसिजन फार्मिंग टेक्निक्स आर एम्प्लॉइड टू इन्क्रीज यील्ड. कशासाठी यूज करतो प्रिसिजन फार्मिंग टेक्निकचा? आपलं जे उत्पन्न आहे किंवा जे प्रोडक्ट आहे ते इन्क्रीज करण्यासाठी, प्रोडक्शनची कॉस्ट रिड्यूस करण्यासाठी आणि जे एन्व्हायरमेंटचे जे निगेटिव्ह इम्पॅक्ट आहेत ते इम्पॅक्ट मिनिमम करण्यासाठी आपण प्रिसिजन फार्मिंग टेक्निकचा यूज करतो. सो साइट स्पेसिफिक डेटा आर कलेक्टेड फ्रॉम डिफरंट सोर्सेस अँड स्टोर्ड अँड मॅनेज इन स्पॅशियल डेटाबेस. साइट स्पेसिफिक डेटा जो आहे तो डिफरंट टाईपचा जो डेटा आहे किंवा त्याचे जे सोर्सेस आहेत ते पण
डेटाबेसमध्ये स्टोअर केले जातात आणि मॅनेज केले जातात. डेटाबेसची कन्सेप्ट आपण बघितलेली आहे. मग डेटाबेसमध्ये कोणकोणत्या टाईपचे डेटा असेल, तर सॉइलची कॅरेक्टरिस्टिक्स असेल, फर्टिलिटी असेल, न्यूट्रिएंट डेटा, टोपोग्राफिक अँड ड्रेनेज कॅरेक्टरिस्टिक्स, यील्ड डेटा, हार्वेस्ट माउंटेड यील्ड सेन्सर डेटा अँड रिमोटली सेन्स व्हेजिटेशन इंडायसेस. म्हणजे असं डिफरंट टाईपचा जो प्रोडक्टशी रिलेटेड, सॉइलशी रिलेटेड तुमचे जे प्रोडक्ट आहे त्याच्याशी रिलेटेड जो काही किंवा क्रॉप आहे त्याच्याशी रिलेटेड जो डेटा असतो, साईट स्पेसिफिक डेटा आहे, तो डेटा डिफरंट टाईपचे सोर्सेस तो तुमचा डेटा स्पॅशियल डेटाबेस मध्ये स्टोअर केला जातो आणि मॅनेज केला जातो बाय युजिंग जिओस्पॅशियल टेक्नॉलॉजी. स्पॅशियल मीन्स स्पेस, त्याच्यामध्ये मग तो डेटा स्टोअर केला जातो जर आपण जिओस्पॅशियल टेक्नॉलॉजीचा यूज केला तर. नेक्स्ट पॉइंट बघा, त्यामध्येच पॉइंट्स दिलेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल कोणकोणत्या टाईपचा डेटा स्टोअर केलेला आहे. बघा कोणता डेटा आहे, सॉइल टाइप्स आहे. सॉइल टाइप्स, पीएच रेट्स, हे बऱ्यापैकी तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट माहित असतील. ओके, ऍग्रिकल्चरचं तुमचं आहे त्यामुळे ह्या कन्सेप्ट तुम्हाला माहित असतील. पीएच रेट म्हणजे काय, सॉइल टाइप्स, किती टाइपचे सॉइल्स असतात, पेस्ट इन्फॉर्मेशन, देन न्यूट्रिएंट अवेबिलिटी, सॉइल मॉइश्चर कंटेंट, सॉइलशी रिलेटेड आहेत किंवा ओलावा किती असेल त्या सॉइल मध्ये, देन फर्टिलिटी रिक्वायरमेंट, देन वेदर प्रिडिक्शन, हवामानाचा अंदाज, क्रॉप कॅरेक्टरिस्टिक्स, हायब्रिड रिस्पॉन्सेस, हे सगळे पॉइंट्स तुम्हाला माहित आहेत. म्हणजे ह्या टाईपचा सगळा डेटा त्या साईट स्पेसिफिक डेटामध्ये आपण त्या डेटाबेसमध्ये स्टोअर करू शकतो. ओके, दिस इज प्रिसिजन ऍग्रिकल्चर. प्रिसिजन ऍग्रिकल्चर मध्ये कसा युजफुल होतो ते सांगितलेलं आहे. आणि लास्ट जो आहे तो साईट स्पेसिफिक कन्झर्वेशन ऍग्रिकल्चर किंवा क्रॉप मॅनेजमेंट, साईट स्पेसिफिक क्रॉप मॅनेजमेंट. त्यामध्ये 3 टाईपच्या टेक्नॉलॉजीज यूज केलेल्या आहेत फॉर प्रिसिजन फार्मिंग किंवा साईट स्पेसिफिक किंवा क्रॉप मॅनेजमेंट साठी. GIS, GPS, RS. GIS मीन्स काय सांगितलं होतं, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम, and GPS means geographic positioning systems. Okay, so soil types, GIS, GPS and RS. RS means remote sensing. Remote sensing कशासाठी यूज करतो, to find out or obtaining the information about some object from specific distance. एखादा ऑब्जेक्ट स्पेसिफिक डिस्टन्स मध्ये असेल त्याची इन्फॉर्मेशन फाइंड आउट करण्यासाठी आपण GIS चा यूज करतो. मग त्यामध्ये GPS, GIS आणि RS या टेक्नॉलॉजीचं किंवा या टेक्नॉलॉजीचं कॉम्बिनेशन आपण प्रिसिजन फार्मिंग किंवा साईट स्पेसिफिक किंवा क्रॉप मॅनेजमेंट मध्ये यूज करतो. सो दिस अनालिटिकल कॅपॅबिलिटीज, GIS analytical capabilities measures variable parameters that can affect agriculture production. त्याचे जे पॅरामीटर्स आहेत GIS चे, इट कॅन बी अफेक्ट करू शकतात ऍग्रिकल्चरचं जे प्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये ते अफेक्ट करू शकतात. मग त्यामध्ये काय काय येऊ शकतं, यील्ड व्हेरिएबिलिटी म्हणजे पीक बदल, अँड क्रॉप व्हेरिएबिलिटी, देन त्याच्यामध्येच डेन्सिटी असेल, हाईट असेल, न्यूट्रियंट अँड वॉटर स्ट्रेस, देन क्लोरोफिल कंटेंट, अशा बऱ्याचशा टाईपचे जे क्रॉपच्या किंवा तुमचं जे उत्पन्न असेल किंवा पीक असेल त्याचं जे काही व्हेरिएबिलिटी आहे ते सुद्धा त्या GIS मध्ये त्याच्यावरती अफेक्ट करू शकतात. सो फिजिकल पॅरामीटर्स ऑफ द फील्ड अँड सॉइल केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज, अॅनोमॅलस फॅक्टर, विसंगत घटक. अॅनोमॅलस मीन्स विसंगत म्हणजे डिफरंट थिंग्स. त्यामध्ये वीड आहे, इन्सेक्ट आहे, डिसीज इन्फेक्शन आहे, कोणता एखादा जर तण असेल किंवा कीटक किंवा कोणता तरी एखादा डिसीज आहे,
एखाद्या डिसीजचं इन्फेक्शन झालेलं आहे किंवा विंड डॅमेज आहे, म्हणजे अशा टाईपच्या ज्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्या फिजिकल प्रॉपर्टीज पण आपल्या क्रॉपचं जे प्रोडक्शन आहे ते डिक्रीज करू शकतात. सो व्हेरिएशन्स इन मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस, मग त्यामध्ये टिलेज प्रॅक्टिसेस, क्रॉप सीडिंग रेट, फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स ऍप्लिकेशन, इरिगेशन पॅटर्न्स अँड फ्रिक्वेन्सी, म्हणजे अशा डिफरंट टाईपचे जे काही अफेक्ट्स आहेत, मग फिजिकल प्रॉपर्टीज असतील किंवा मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस असतील, सॉइल केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज किंवा जे काही प्रोडक्शन तुमचं असेल त्याच्यावरती जे अफेक्ट होणार असतील ते या साईट स्पेसिफिक क्रॉप मॅनेजमेंट मध्ये दिलेले आहेत. म्हणजे GIS अनालिटिकल जे आहेत त्यांचे जर त्याच्या पॅरामीटरचा अफेक्ट आपल्या ऍग्रिकल्चर प्रोडक्शन वरती पण होऊ शकतो जर त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर. ओके, याच्यामध्ये परत नेक्स्ट पॉइंट दिलेला आहे, रेंजेस ऑफ ऍप्लिकेशन ऑफ GIS GPS RS इन ऍग्रिकल्चर. याच्यामध्ये डिफरंट टाईपचे ऍप्लिकेशन दिलेले आहेत फॉर ट्रान्झिशनिंग ऍग्रिकल्चर टू CSA. हे रीड करा तुम्ही. फिगर ही काही एवढी इम्पॉर्टंट नाहीये, म्हणजे असं काही तुम्हाला ह्याला एक्झामला वगैरे ही फिगर काही येणार नाही, फक्त हे इन्फॉर्मेशन साठी दिलेलं आहे की कोणकोणते ऍप्लिकेशन त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. बघा व्यवस्थित दिसत असेल तर, तुम्हाला जे PDF पाठवलेलं आहे त्याच्यामध्ये ते आहेच. ओके, तो इथं आपला 30 नंबरचा पॉइंट संपतो. चेक करा. बऱ्यापैकी तुम्हाला हे ऍग्रिकल्चरशी रिलेटेड ज्या कन्सेप्ट आहेत त्या माहित असतील. ओके, आता नेक्स्ट जो टॉपिक आहे आपला डिसिजन सपोर्ट सिस्टीम, तो आपण स्किप करूया, म्हणजे नेक्स्ट घेऊया परत. आता जो लास्टचा टॉपिक आहे तो टॉपिक आपण आज स्टार्ट करूयात, आणि जो डिसिजन सपोर्ट सिस्टीम आहे तो नंतर टॉपिक स्टार्ट करायचा आहे. मी स्क्रीन शेअर करते. लास्ट टॉपिक आहे आपला हा 16 नंबरचा आहे टॉपिक, पण 15 कारण आपले जे दोन टॉपिक्स आहेत नेम ते कॉमन आहेत डेटाबेसचे, ते आपण कंबाईन केलेले आहेत, त्यामुळे इथं 15 नंबर तुम्हाला दिसतोय. नाहीतर आपल्या इथं हा जर टॉपिक झाला की आपला सिलेबस सगळा होतोय, हा आणि एक डिसिजन सपोर्टचा, असे दोन टॉपिक आपले टोटल राहिलेले आहेत. ठीक आहे, लास्ट टॉपिक बघा. बऱ्यापैकी हे सगळ्यांना माहित असेल, कम्युनिकेशन प्रोसेस, बर्लोज मॉडेल, फीडबॅक अँड बॅरियर्स टू कम्युनिकेशन. टोटली डिफरंट फील्ड्स आहेत. आता आपण जो टॉपिक बघितला तो तुमच्या ऍग्रिकल्चरशी रिलेटेड आहे, आणि तो पूर्ण टॉपिक आणि हा टॉपिक याच्यामध्ये पूर्ण डिफरन्स आहे. त्यामुळं आता ह्याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे, कम्युनिकेशन प्रोसेस, बर्लोज मॉडेल, फीडबॅक अँड बॅरियर्स टू कम्युनिकेशन. So first, introduction to communication. Communication is learned skill. However, while most people are born with special ability to talk, not all can communicate well unless they make special efforts to develop and refine this skill further. म्हणजे कम्युनिकेशन ही लर्न स्किल आहे. ओके, आता आपण शिकतो, बोलायला आपण शिकतो. जेव्हा आपण आपला जन्म होतो त्यावेळेस आपल्याला बोलायला येत असतं का? नाही. हळूहळू आपण एक एक वर्ड, सेंटेन्स, म्हणजे असं बरंच हळूहळू बोलतो. आणि आता जर आपण बघितलं, एखाद्या आपल्याला सांगितलं की एक 10 मिनिट आपण स्पीच द्या तुम्ही, तर आपण तेवढी आपल्याकडे स्किल आलेला आहे की एक 10 मिनिट्स 15 मिनिट्स आपण स्पीच देऊ शकतो. काही काही तर स्टुडंट असे असतात की ते स्पीच मध्ये एकदम परफेक्ट असतात, ते खूप छान असं स्पीच वगैरे देऊ शकतात. म्हणजे कम्युनिकेशन स्किल हे खूप छान आलेलं असतं. म्हणजे ह्या गोष्टी जे असतात कम्युनिकेशन स्किल, हे आपल्याकडे एकदम असं येत नाही, ते एकदम स्टेप बाय स्टेप आपल्याला रिट्राय होतं. सो कम्युनिकेशन इज लर्न स्किल, प्रत्येकाकडे आहे, पण प्रत्येकाला आपल्याला ते काय करायला लागतं, रिफाईन करायला लागतं किंवा शिकायला लागतं, किंवा ते स्किल आपल्यामध्ये डेव्हलप करायला लागतं, त्यानंतरच आपण ते लर्न करू शकतो. सो वी टेक द इझी विच वी कम्युनिकेट विथ ईच अदर्स so much that sometimes forget how complex the communication process actually is. म्हणजे आपण ज्यावेळेस एकमेकांशी कम्युनिकेशन करतो त्यावेळेस आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण कोणत्या वेळी ते कम्युनिकेशन करतोय, किंवा ऍक्च्युअल कम्युनिकेशन जे प्रोफेशनल लेवलचं कम्युनिकेशन, म्हणजे फॉर्मल लेवल आणि इनफॉर्मल लेवल, यामध्ये भरपूर डिफरन्स आहे. त्यामुळे हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की आपण कोणाशी कम्युनिकेशन करताना
कोणत्या लेवलमध्ये केलं पाहिजे, फॉर्मल लेवलला केलं पाहिजे, इनफॉर्मल लेवलला केलं पाहिजे. समजा तुम्ही तुमच्या फ्रेंडशी कम्युनिकेशन करताय तर तुम्ही फॉर्मल लेवलला करणार का? नाही करणार, तुम्ही इनफॉर्मल लेवलला करता. एखाद्या टीचरशी करताय, तुमचे डिपार्टमेंटचे हेड असतील किंवा तुमचे कोणी म्हणजे असं सिनियर असतील, टीचर्स असतील किंवा जे असे पर्सन आहेत की ज्यांच्याशी तुम्ही फॉर्मल लेवललाच तुम्हाला कम्युनिकेशन करायला लागतं. म्हणजे असे डिफरंट टाइप्स आहेत कम्युनिकेशनचे. So let us see the definition of communication. It is process of exchanging information, thought, ideas and feelings from one individual to another. All of you know, सगळ्यांना माहिती आहे कम्युनिकेशन म्हणजे काय. आपण डेली कम्युनिकेशन करतो, फॉर्मल असेल, इनफॉर्मल असेल. सो इट इज द प्रोसेस ऑफ एक्सचेंजिंग इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन एक्सचेंज करायची एकमेकांना, थॉट्स असतील, आयडियाज असतील, फिलिंग्स असतील, फ्रॉम वन इंडिव्हिज्युअल टू अनादर. आता प्रत्येकाचा कम्युनिकेशनचा जो क्रायटेरिया आहे तो डिफरंट आहे. समजा आपण आपल्या फ्रेंडशी कम्युनिकेशन करतोय तर आपण त्यांच्याशी कोणकोणत्या गोष्टी शेअर करतो, आपले फिलिंग्स असतील, आपले थॉट्स असतील, ओके, किंवा जे काही तुम्ही एकमेकाशी इन जनरल कोणत्याही टॉपिक वरती फ्रेंडशी तुम्ही बोलू शकता. जर तुमचे टीचर्स असतील तर त्यांच्याशी बोलताना एक लिमिटेशन असतं की टीचरशी बोलताना आपण कोणत्या टॉपिक वरती बोलू शकतो, आपल्या न्यू थॉट्स असतील, स्टडी रिलेटेड असेल किंवा आपले जे फील्ड आहे त्याच्याशी रिलेटेड असेल, न्यू आयडियाज असतील. मग ह्या सगळ्या थिंग्स, आयडियाज ह्या तुम्ही फ्रेंडशी पण शेअर करू शकता. पण कोणत्या आयडियाज तुम्ही शेअर करणार फ्रेंडशी, कोणत्या तुम्ही टीचरशी करणार, यात खूप डिफरन्स आहे. सो इट इज द प्रोसेस ऑफ एक्सचेंजिंग इन्फॉर्मेशन, थॉट, आयडियाज अँड फिलिंग्स फ्रॉम वन इंडिव्हिज्युअल टू अनादर. एकमेकांशी कम्युनिकेशन करणं आणि एक्सचेंजिंग इन्फॉर्मेशन, इन्फॉर्मेशन एकमेकांना सेंड करणं. असं आहे का कम्युनिकेशन इज अ वन वे? नाही, कम्युनिकेशन इज अ टू वे प्रोसेस. टू वे प्रोसेस आहे in which message is passed from sender to the receiver and sender and receiver, then receiver gives the some reply. जसं आपल्या कॉम्प्युटर मध्ये पण आपण बघतो क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर किंवा क्लायंट अँड सर्व्हर, पीअर टू पीअर. त्यामध्ये कसं असतं, क्लायंट आणि सर्व्हर मध्ये कसं होतं की समजा क्लायंट मशीन आहे, क्लायंटनं रिप्लाय केला किंवा क्लायंटनं रिक्वेस्ट केली की मला ही फाईल पाहिजे ह्या सर्व्हर मधून किंवा मला प्रिंट्स काढायचे, म्हणजे असं सर्व्हरला रिक्वेस्ट केली. समजा सर्व्हरला जर प्रिंटर आपला इन्स्टॉल केलेला असेल तर सर्व्हरला रिस्पॉन्स नाही दिला तर क्लायंटचं वर्किंग होणार आहे का? तर नाही होणार आहे. त्यामुळं इट इज अ टू वे प्रोसेस. ऑल्सो कम्युनिकेशन इज टू वे प्रोसेस बाय विच सेंडर अँड रिसिव्हर बोथ एंटिटीज आर इम्पॉर्टंट. त्यामध्ये दोन्ही एंटिटीज इम्पॉर्टंट आहेत. सेंडरनं जर मेसेज सेंड केला, हाय, समजा तुम्ही आता आपण सगळे व्हॉट्सअप वगैरे युज करतो, सोशल मीडिया सगळेजण युज करतात. तुम्ही जर मेसेज केला हाय सेंडरनी, तर रिसिव्हरनी तो रीड केलाय, त्याला तो रिसीव्ह झालाय, रीड केलाय, पण त्याने रिप्लाय नाही दिला. कम्युनिकेशनचं स्टार्ट होईल का? किंवा तुमच्यामध्ये कम्युनिकेशन नाही होणार. सो कम्युनिकेशन इज टू वे प्रोसेस. Then there are some basic elements of communication process which is important or which is base of communication. The first one is sender, message, channel, receiver and feedback. Okay. So first, sender. Who is sender? The sender is person who begins or who start the communication. तो काय करतो? Communication start करतो. The communication process begins when a person known as sender or it generates a message. जो पर्सन कम्युनिकेशन स्टार्ट करतो किंवा जो पर्सन कम्युनिकेशन किंवा जे तुम्हाला कॉन्व्हर्सेशन तुमचं होणार आहे तो स्टार्ट करतो, तो झाला सेंडर. त्याच्यामध्ये इट सेंड्स मेसेज फ्रॉम पर्सन टू अदर रिलेटेड अदर्स अँड क्रिएट मिनिंग अँड अंडरस्टँड व्हेरियस सिच्युएशन. मग जो सेंडर आहे तो काय करतो? मेसेज सेंड करतो. मग त्याच्यामध्ये व्हेरियस टाइपचे सिच्युएशन असू शकतील. कधी कुठलाही मेसेज तुम्ही सेंड करू शकता किंवा असं काही नाही की फक्त तुम्ही रिटर्न मध्ये मेसेज करता. हे मला वाटते बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. 12th ला 10th ला हे कम्युनिकेशन मॉडेल, कम्युनिकेशन प्रोसेस हे झालेलं असेल तुम्हाला. तुमच्या इंग्लिश मध्ये असेल किंवा कम्युनिकेशन मध्ये हे सगळे टॉपिक्स बऱ्यापैकी झालेले आहेत. सेंडर फक्त मेसेज सेंड करतो. देन व्हॉट इज मीन बाय मेसेज? द मेसेज इज स्टिम्युलस produced by a sender and responded to by receiver. Message is stimulus. Stimulus means मराठीमध्ये जर म्हणाल स्टिम्युलस मीन्स तर प्रेरणा. ओके, म्हणजे मेसेज मध्ये एखादं इन्स्पिरेशन
किंवा कुठलाही एखादा मेसेज सेंडर सेंड करतो. मग एखादा मेसेज असा पण असतो, जसं आपण आता सोशल मीडियावरती बरेचसे आपण मेसेज सेंड करतो. इन्स्पायर्ड असे मेसेज सेंड करतो, की एखाद्याला त्याच्यातून इन्स्पायरेशन मिळेल असे पण मेसेज असतात. मग असे मेसेज सेंडर काय करतो, सेंड करतो आणि रिसिव्हर ते मेसेज ऍक्सेप्ट करतो. त्यामध्ये अजून बऱ्याचशा टाईपचे मेसेजेस आहेत. व्हर्बल आहे, नॉन व्हर्बल आहे. व्हर्बल म्हणजे तुम्ही ओरली पण सांगू शकता. नॉन व्हर्बल म्हणजे नॉन ओरली, म्हणजे ओरली नसतं ते. रिटर्न मटेरियल्स आहेत किंवा आर्टिस्टिक आहे, म्हणजे कुठलंही एखादं आर्ट असेल, कला असेल, त्यावेळी तुम्ही सुद्धा मेसेज देऊ शकता. मेसेज म्हणजे काय हे सगळ्यांना माहिती आहे. नेक्स्ट चॅनल. आता सेंडर झाला, मेसेज झाला. सेंडर मेसेज सेंड करतो, इथपर्यंत समजलं. तो चॅनल मीन्स मीडियम. जे मीडियम आहे की त्या मीडियमचा यूज करून तुम्ही काय करता, मेसेज ट्रान्समिट करता. The channel is the medium through which message is transmitted. There are three major communication channels: visual, auditory. Sorry, एक राहिलं इथं. Visual and auditory. The visual channel consists of sights and observation. Sights and observation म्हणजे जे व्हिज्युअलायझेशन असतं. व्हिज्युअलायझेशन मध्ये आपण काय करतो, ऑब्झर्व करतो किंवा बघतो, आपण व्हिज्युअलाइज करतो. त्याच्यामध्ये साइट्स मीन्स दृष्टी, बघणे किंवा ऑब्झर्वेशन, निरीक्षण करतो. द ऑडिटरी चॅनल कन्सिस्ट ऑफ स्पोकन वर्ड्स अँड क्यूज. जे ऑडिटरी चॅनल्स आहेत त्याच्यामध्ये आपण बोलतो किंवा निरीक्षण करतो किंवा एखादं क्यूज म्हणजे काय तर हिंट किंवा संकेत, असे आपण स्पोकन वर्ड्स अँड क्यूज, हे झालं ऑडिटरी. मग चॅनल कसंही असू शकतं, एक तर तुम्ही बघू शकता, बोलू शकता, हे झाले चॅनल्स. रिसिव्हर काय, हु रिसिव्ह दी मेसेज फ्रॉम दी सेंडर. The person or receiver is the person who intercepts the sender message. Receiving is influenced by complex physiological, psychological and cognitive process. The physiological component involves the process of hearing. त्यामध्ये डिफरंट टाइपचे मेसेजेस असू शकतील. आता सपोज एखादं फिजिओलॉजिकल असेल, देन सायकोलॉजिकल असेल किंवा कॉग्निटिव्ह असेल, अशा डिफरंट टाइपचे मेसेजेस आपण काय करतो, रिसीव्ह करतो. त्यातल्या त्यात फिजिओलॉजिकल जो कंपोनंट आहे त्याच्यामध्ये हिअरिंग, ऐकणे, हे पण येऊ शकतं. देन लास्ट वन इज फीडबॅक. ओके, 5 कंपोनंट मधला लास्ट आहे फीडबॅक. सेंडर, मेसेज, चॅनल, रिसिव्हर. सेंडर मेसेज सेंड करतो, देन मेसेज मध्ये एक स्टिम्युलस मेसेज आपण सेंड करतो बाय युजिंग medium or different types of mediums are available. Then receiver who receives the message, and the last one is feedback. After receiving the message, receiver gives the reaction to that to the message to the sender. फीडबॅक म्हणजेच काय, ज्यावेळेस आपल्याला एखादा मेसेज रिसीव्ह होतो त्यावेळेस आपण काय करतो, तो मेसेज रिसीव्ह केल्यानंतर तो मेसेज रीड करतो आणि त्याच्यावरती आपण काय करतो, फीडबॅक देतो. फॉर एक्झाम्पल, एखादा आपण सेशन वगैरे बघितलं असेल किंवा कोणतं तरी आपलं वर्कशॉप वगैरे समजा असेल, आपलं कोणतंही कॉलेजमध्ये जर तुम्ही अटेंड केलं असेल, त्यामध्ये सेम तसंच होतं बघा. आपलं जे वर्कशॉप होतं, सेंडर जो वर्कशॉप सांगणार आहे किंवा जे काही कंटेंट तो आपल्याला सांगणार आहे, तो कंटेंट आपण लर्न करतो, शिकतो आणि नंतर रिसीव्ह करतो बाय युजिंग एनी मीडिया. आता जर एखादं वर्कशॉप केलं असेल तर ते ऑनलाईनच होतं, तो ते लर्न करतो आणि नंतर आपण फीडबॅक पण देतो त्या वर्कशॉप बद्दल किंवा कोणतंही असेल त्याच्याशी रिलेटेड आपण फीडबॅक पण देतो. The function of feedback is to provide the senders information about receiver perception of situation. म्हणजे जे काही रिसिव्हरची सिच्युएशन आहे किंवा त्याचा जो समज आहे, परसेप्शन मीन्स त्याचा जो ग्रह आहे किंवा समज आहे की आपल्याला जे काही सांगितलेलं आहे मेसेज, जो काही मेसेज आपल्याला रिसीव्ह झालेला आहे, मग तो त्याला कितपत समजला आहे. ओके, तो त्याला कितपत समजला आहे हे आपण काय करतो, फीडबॅकच्या स्वरूपात आपण रिट्राईव्ह करतो. Having this information, the sender can then adjust the delivery of the message to communicate more effectively. ह्याच्या थ्रू काय होतं की सेंडर कॅन ऍडजस्ट दी डिलिव्हरी ऑफ दी मेसेज. तो काय करू शकतो की जे मेसेजची डिलिव्हरी आहे किंवा जो मेसेज रिसीव्ह केलेला आहे त्याच्यामधून आपल्याला काय फीडबॅक येतोय तो बघून त्याच्यामध्ये तो अजून कम्युनिकेशन इफेक्टिव्हली करू शकतो. म्हणजे समजा आता जर एखादा सेंडरला एखादा फीडबॅक आला, गुड असेल, एक्सलंट असेल, एखादा जर
नॉर्मल असेल किंवा पुअर असेल, मग ते पुअर आला तर तो पुअर का आला, मग जे काही चेंजेस आपल्याला करायचे आहेत ते चेंजेस आपण किंवा जो सेंडर आहे तो चेंजेस त्याच्यामध्ये करतो. ओके, स्पीकर आहे किंवा सेंडर आहे तो त्याच्यामध्ये चेंजेस करतो. हे झालं आपलं ओरली. ओके, वर्बली जे आपण म्हणतो कम्युनिकेशन साठी, पण नॉन वर्बल कम्युनिकेशन पण होतं. ओके, किंवा रिटर्न कम्युनिकेशन. कम्युनिकेशन कोणकोणत्या स्वरूपात होतं हे बऱ्यापैकी सगळ्यांना माहित आहे. ओके, सो समजतंय. दिस इज द इंट्रोडक्शन पार्ट ऑफ कम्युनिकेशन, डेफिनेशन्स, इट्स डेफिनेशन अँड इट्स बेसिक एलिमेंट्स. नेक्स्ट पॉइंट आहे बर्लोज कम्युनिकेशन मॉडेल. ओके, हे बऱ्यापैकी सगळ्यांनी ऐकलं असेल. बर्लो कम्युनिकेशन मॉडेल आहे, त्याच्यामध्ये त्याचं SMCR हे मॉडेल आहे. SMCR मीन्स सोर्स, मेसेज, चॅनल अँड रिसिव्हर. मग त्याचे कंटेंट्स पण दिलेले आहेत. सोर्स मीन्स कम्युनिकेशन स्किल, ॲटिट्यूड, नॉलेज, सोशल सिस्टीम अँड कल्चर. And message means element, structure, content, then treatment and code. म्हणजे हे त्यातले कंटेंट्स आहेत. सोर्स मध्ये काय येणार, SMCR म्हणजे इन शॉर्ट मध्ये काय दिलेलं आहे, इट इज मॉडेल ऑफ कम्युनिकेशन टेक्स इनटू अकाउंट द इमोशनल ऍक्सेप्ट्स ऑफ द मेसेज. म्हणजे थोडक्यात आपण जो सेंडर टू रिसिव्हर जो मेसेज आपण सेंड करतो, मग त्यामध्ये कोणकोणत्या टाईपचे चेंजेस होतात, व्हेरिएशन्स असतात कोणकोणत्या टाईपचे, हे आपण बर्लोस कम्युनिकेशन मॉडेल मध्ये बघणार आहोत. सोर्स मध्ये आणि रिसिव्हर मध्ये सेम टाईपचे कंटेंट्स आहेत. कम्युनिकेशन स्किल, ॲटिट्यूड, नॉलेज, सोशल सिस्टीम अँड कल्चर. आणि जे एम मीन्स मेसेज मध्ये इलेमेंट्स आहे, कंटेंट्स आहेत, स्ट्रक्चर, ट्रीटमेंट अँड कोड. आणि चॅनल मध्ये सीइंग, हिअरिंग, देन टचिंग, स्मेलिंग, टेस्टिंग. ओके, असे बरेचसे मॉडेल्स आहेत, सॉरी 4 मॉडेल्स आहेत, त्यामध्ये बरेचसे कंटेंट्स आहेत. त्यातला आपण फर्स्ट बघूयात सोर्स. सोर्स मीन्स एस. द सोर्स इन अदर वर्ड्स ऑल्सो कॉल्ड ॲज दी सेंडर. जे मी मगाशी सांगितलं की आपण जे 4-5 मॉडेल्स आतापर्यंत बघितले, सेंडर, रिसिव्हर, चॅनल, मेसेज, फीडबॅक, तेच आपल्याला डिटेलमध्ये बघायचे आहेत. सोर्स म्हणजेच काय, तर सेंडर इज द वन फ्रॉम हुम थॉट ओरिजिनेट्स. म्हणजे जो काय करतो, त्याचे जे थॉट्स आहेत, आयडियाज आहेत, त्या शेअर करतो, तो झाला सेंडर किंवा सोर्स झाला. ही इज द वन हू ट्रान्सफर द इन्फॉर्मेशन टू द रिसिव्हर आफ्टर केअरफुली पुटिंग हिज थॉट्स इनटू वर्ड्स. म्हणजे तो काय करतो की त्याची जी इन्फॉर्मेशन आहे तो रिसिव्हरला सेंड करतो आफ्टर पुटिंग हिज थॉट्स इनटू वर्ड्स. त्याचे जे विचार आहेत, माइंड मधले आयडियाज आहेत, थॉट्स आहेत, त्यांचं कन्वर्जन वर्ड्स मध्ये करून तो रिसिव्हरला सेंड करतो. सो हाऊ डज दिस सोर्स ऑर दिस सेंडर ट्रान्सफर हिज इन्फॉर्मेशन टू दी रेसिपंट. कसा ट्रान्सफर करतो इन्फॉर्मेशन सेंडर टू रिसिव्हर, सेंडर इन्फॉर्मेशन कसा ट्रान्सफर करतो, इट इज डन विथ द हेल्प ऑफ कम्युनिकेशन स्किल. त्यासाठी कम्युनिकेशन स्किल, ॲटिट्यूड, नॉलेज, सोशल सिस्टीम अँड कल्चर या सगळ्यांचा यूज केला जातो. सो फर्स्ट बघूयात कम्युनिकेशन स्किल. आतापर्यंत काय बघितलं होतं की जो सोर्स आहे, सेंडर आहे, तो फक्त मेसेज ट्रान्समिट करतो. मग तो कोणत्या स्वरूपात मेसेज ट्रान्समिट करतो, or how does the source of the sender transfer his information to the receiver. See first communication skill. So communication skill, it is an individual must possess excellent communication skill to make his communication effective and create an impact among the listeners. सगळ्यांना माहितीये, जर आपल्याला एखादं ऍज अ स्पीकर म्हणून आपण आहोत किंवा आपल्याला एखादं कुठलं तरी एखादं प्रेझेंटेशन दिलंय की आता तुम्हाला हे प्रेझेंटेशन करायचंय, जो आपला पॉइंट आहे. आता मी तुम्हाला तुमच्या मॅन्युअल मध्ये सांगितले की प्रेझेंटेशन प्रिपेअर करा. प्रेझेंटेशन प्रिपेअर करा म्हणजे फक्त ते तयार केलं, पण तेच प्रेझेंटेशन तुम्हाला जर प्रेझेंट करायचं असेल तर त्यासाठी आपल्याकडे कम्युनिकेशन स्किल पाहिजे. आता जर तुम्हाला सांगितलं की एखाद्या पॉइंट वरती ते प्रेझेंट करा, तर पहिल्यांदा तुम्हाला कम्युनिकेशन स्किल असलं पाहिजे की आपल्याला कोणकोणत्या गोष्टी तिथं बोलल्या पाहिजेत, काय काय आपल्याला बोललं पाहिजे, किंवा कोणत्या स्लाइड साठी आपल्याला किती वेळ घेतला पाहिजे, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. सो इट इज मस्ट knowledge about the communication skill and it is used for
मेकिंग युअर कम्युनिकेशन इफेक्टिव्ह. तुमचं जे कम्युनिकेशन आहे ते इफेक्टिव्ह होण्यासाठी किंवा जे लिस्नर्स आहेत त्यांना पण त्याच्यामध्ये इंटरेस्ट आला पाहिजे, लिस्नर्स बोर झाले नाहीत पाहिजे, त्यासाठी कम्युनिकेशन स्किलचं नॉलेज असणं इम्पॉर्टंट आहे. द स्पीकर मस्ट नो वेअर टू टेक पॉजेस, वेअर टू रिपीट द सेंटेन्स. आता समजा स्पीकर आहे किंवा तुम्ही कोणी असेल एक्स वाय झेड समजा बोलतय असं आणि एक त्याच्याकडे 10 पेजेस आहेत आणि 10 पेजेस त्याला आता एक्सप्लेन करायचे आहेत. ठीक आहे, 10 नाही 5 असतील 2 असतील त्याला एक्सप्लेन करायचे आहेत आणि तो असं सरसकट रीड करतोय म्हणजे त्याच्यामध्ये पॉज नाही, परत कोणतं सेंटेन्स रिपीट करायचंय सरसकट एखादं करतोय किंवा आता समजा एखादी डेफिनेशन त्यातली सांगितली ती एकदा सांगितली लक्षात येणार आहे का, किंवा एखादा इम्पॉर्टंट पॉइंट सांगितला तो लक्षात लगेच येणार नाही. मीन्स द स्पीकर मस्ट नो. मग कम्युनिकेशन स्किल मध्ये काय येतं की स्पीकरला माहित पाहिजे, जो बोलतोय त्याला माहित पाहिजे की कुठे पॉज घेतला पाहिजे, कुठले सेंटेन्स रिपीट केलं पाहिजे, हाऊ टू स्पीक पर्टिक्युलर सेंटेन्स, एखादं पर्टिक्युलर सेंटेन्स कसं स्पीक केलं पाहिजे, जे हायलाइटेड सेंटेन्सेस असतात, जे हायलाइटेड मेन एरिया असतो तो कसा स्पीक कसा बोलला पाहिजे, कसं सांगितलं पाहिजे, हाऊ टू प्रोनाऊन्स अ वर्ड, वर्डचं प्रोनाउन्सिएशन कसं केलं पाहिजे आणि बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की त्या आपल्याला कम्युनिकेशन स्किल मधून मिळतात. तो स्पीकर मस्ट नॉट गो अँड गो म्हणजे फक्त बोलतच गेले असं नको. ही शुड ऑल्सो मेक अ पॉइंट टू क्रॉस चेक विथ द रेसिपन्स अँड लिसन टू देअर क्युरीज ऍज वेल. म्हणजे असं नको की फक्त स्पीकर आहे तो बोलतोय, जसं आता आपल्या झूमला बऱ्यापैकी तेच होतं की टीचर्स लेक्चर घेतात मुलं फक्त ऐकतात. ओके, कारण कसं होतं की ज्यावेळेस आपण फिजिकली इथं लेक्चर घेतो क्लासरूम मध्ये आपण ज्यावेळेस लेक्चर घेतो त्यावेळेस आपलं बोथ वेनी कम्युनिकेशन होतं, बऱ्यापैकी बोथ वेनी होतं किंवा टू वेनी होतं. एखादा क्वेश्चन विचारला जातो टीचर कडून, स्टुडंट्स मधून आन्सर्स येतात, हे बोथ वेनी कम्युनिकेशन झालं. किंवा एखादी क्युरी असेल तर ते पण आपण सांगतो. पण ऑनलाईन मध्ये कसं होतं, आपण लेक्चर घेतो मुलं विचारतात का तर विचारतात, पण जेवढा इम्पॅक्ट हा क्लासरूम मध्ये होतो तेवढा ऑनलाईन ला होत नाही. ओके, फक्त काय होतं मग टीचर्स लेक्चर देणं, मुलांनी फक्त ऐकणं. ओके, फक्त तुमच्या पुढे काय असतं तर स्लाइड्स किंवा काय तुमचं जे डॉक्युमेंटेशन असतं ते असतं. म्हणजे बोथ वेनी कम्युनिकेशन होणं इम्पॉर्टंट असतं. जो स्पीकर आहे त्याला माहित पाहिजे की जो रेसिपंट्स आहे, रिसिव्हर आहे, तो नक्की ऐकतोय का, त्याच्या ज्या क्युरीज आहेत तो म्हणजे त्याला ज्या काही त्यातनं क्युरीज येत आहेत का, हे सगळ्या गोष्टी त्या स्पीकरनं काय केल्या पाहिजे, पॉइंट आउट केल्या पाहिजे. अँड इंडिव्हिज्युअल मस्ट टेक केअर ऑफ हिज असेंट व्हाईल कम्युनिकेटिंग. अ बॅड असेंट लीड्स टू बोरिंग कन्व्हर्सेशन. असेंट मीन्स काय, समजा उच्चारणे, समजा स्पीक बोलणे किंवा एखादं प्रोनाउन्सिएशन किंवा एखादं समजा एखादा वर्ड घेत आहे तर त्याचा एखादा उच्चार चुकला किंवा काय झालं असं होतंय का, असं ते स्पीकरनं काय केलं पाहिजे, बघितलं पाहिजे. सो दिस इज कम्युनिकेशन स्किल. समजतंय, कम्युनिकेशन स्किल मध्ये आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे इम्पॅक्ट आपला कम्युनिकेशन स्किलनीच होतो. मग भले तुमचा टॉपिक काय आहे तो मॅन्डेटरी नाही, पहिल्यांदा तुमचं कम्युनिकेशन स्किल कसं आहे, तुम्ही कसं कम्युनिकेट करताय, कुठे पॉज घेताय, कुठे एखादं सेंटेन्स महत्वाचं वाटलं की ते रिपीट करताय, कुठलं सेंटेन्स तुम्ही पर्टिक्युलरली स्पीक करताय, प्रोनाउन्सिएशन कसं आहे, हे सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. फक्त गो अँड गो असं नाही, म्हणजे बोलायचं फक्त आपलं चालू केलंय म्हणून बोलायचं असं नाही. तर ते रेसिपंटला समजतंय का, त्याच्या काही क्युरीज आहेत का, आपलं जे उच्चार आपण करतोय ते क्लिअर आहेत का, या सगळ्या गोष्टी आपण ह्या कम्युनिकेशन स्किल मध्ये बघणार आहोत. किंवा कम्युनिकेशन स्किल आलं की ह्या गोष्टी आपल्याला समजतात. नाहीतर काय होईल, जर क्लिअरिटी नसेल, साऊंड्स मध्ये सम एरर्स असतील तर जे कॉन्व्हर्सेशन आहे ते बोरिंग होतं. नेक्स्ट बघा, नेक्स्ट पॉइंट आहे ऍटिट्यूड. Attitude is rightly said that if one has the right attitude, the whole world is at his feet. सगळ्यांना माहितीये की ऍटिट्यूड आपला कसा पाहिजे, राईट पाहिजे. जर आपला ऍटिट्यूड चांगला नसेल किंवा खूपच इगोस्टिक असतील किंवा ऍटिट्यूड पण चांगला नसेल तर आपल्याला कोण विचारतं का, नाही विचारत. आपला ऍटिट्यूड पण कसा पाहिजे, चांगला पाहिजे. त्यावेळेस काय होतं की प्रत्येक जण आपल्याला इग्नोर करणार नाही आपल्याला कोणी. जर ऍटिट्यूड आपला चांगला नसेल तर बऱ्यापैकी आपल्याला पर्सन काय करतात, इग्नोर करून टाकतात. सो देअर इज ऍक्च्युअली नो स्टॉपिंग फॉर द पर्सन इफ ही हॅज द
राईट ऍटिट्यूड. म्हणजे तेच मी आता जे सांगितलं, जर आपल्याकडे राईट ऍटिट्यूड असेल तर आपल्याला कोणीही स्टॉपिंग म्हणजे किंवा आपल्याला कोणी इग्नोर करणार नाही. A person might be very good speaker, but he doesn't have the right attitude. He would never emerge as a winner. जर आपण राईट पर्सन आहोत, ओके, पण आपल्याकडे जर आपण गुड स्पीकर आहोत, राईट पण आहोत, फक्त आपल्याकडे राईट ऍटिट्यूडच नसेल, ओके, कसाही ऍटिट्यूड असेल, कोणाशी आपण कसं बोलत असतो, तर आपण विनिंग झोन मध्ये नसणार आहोत, कारण आपल्याला बरेचसे लोक इग्नोर करणार. The sender must have right attitude to create a long lasting impression on the listeners. समजा तुम्ही स्पीच देताय एखादं आणि तर तुमचा जे ऍटिट्यूड आहे तो ऍटिट्यूड तुमचा जर बॅड असेल तर कोणीही तुमचं स्पीच ऐकणार नाही. कारण ज्या वेळेस तुम्ही स्टार्ट करता त्यावेळेसच असं स्टार्ट करायचा असतो स्पीच करताना की जेणेकरून जो समोरचा आहे त्याला त्याला स्टार्टिंगलाच असं वाटणार की बाबा आज ह्या स्पीच मधून आपल्याला काहीतरी मिळणार आहे. त्यामुळे जो तुमचा स्पीच असेल, तुमचा जो ऍटिट्यूड असेल, तो ऍटिट्यूड पण गुड अँड राईट पाहिजे. अँड इंडिव्हिज्युअल मस्ट बी अँड MBA. एक्झाम्पल एक दिलेला आहे इथं. अँड एखादं समजा MBA केलेला आहे विथ रेप्युटेड इन्स्टिट्यूट मधून, पण त्याचा जर राईट ऍटिट्यूड नसेल तर क्राऊड मध्ये तो लॉस होणार आहे. म्हणजे म्हणतात ना की असं गर्दीच्या ठिकाणी तुम्ही टिकू शकणार नाही जर तुमचा ऍटिट्यूड चांगला नसेल तर. Next, knowledge. Here, knowledge is not related to the educational qualification of the speaker. Knowledge म्हणजे असं आहे का की फक्त एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजेच नॉलेज, तर नाही. तुमचे जे नंबर ऑफ डिग्रीज आहेत किंवा तुमचा जो पोर्टफोलिओ आहे ते म्हणजे नॉलेज नाही. तुमचं फक्त तुम्हाला तुमचे जे सब्जेक्ट आहेत, सेमिस्टरचे सब्जेक्ट, इयर वाईज किंवा 4 इयरचे सब्जेक्ट, तेवढे तुम्हाला सगळे येतात म्हणजे तुम्हाला नॉलेज आहे का, असं नाही. एक्स्ट्रा नॉलेज पण बघा, समजा कोण स्पीच देत असेल तर त्याच्याशी रिलेटेड नॉलेज, म्युझिकचं असेल, डान्सचं असेल, कोणाला कोणाला कोणत्याही फील्डमध्ये नॉलेज असू शकतं, कोणाला बुक्स रीड करायचं हॅबिट्स असतील किंवा असे बरेचसे त्या बुक्स मधलं नॉलेज असेल, कोणाला कुठल्याही मशिनरीज मधलं नॉलेज असेल, म्हणजे एक्स्ट्रा जनरल नॉलेज असेल. तुम्हाला नॉलेज किती आहे फक्त एज्युकेशनल क्वालिफिकेशन सोडून. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. Knowledge is actually clarity of the information which the speaker wants to convey to the second party. आणि ज्यावेळेस आपण स्पीच करत असतो त्यावेळेस समजा आता एक कोणतरी एखादा XYZ स्टुडंट आहे आणि तो ऍग्रिकल्चरचा समजा स्टुडंट आहे आणि त्याला जर सांगितलं की तुम्ही दुसऱ्या स्ट्रीमचं एखादं स्पीच द्या तर तो देईल. असं आहे का की तो नाही देणार स्पीच देणार, पण त्याला ऑलरेडी त्याच्याशी रिलेटेड जे नॉलेज आहे किंवा त्याच्याशी जे तू इन्फॉर्मेशन देणार आहे, स्पीच ज्या इन्फॉर्मेशन वरती ज्या टॉपिक वरती स्पीच देणार आहे त्या टॉपिकशी रिलेटेड त्याला ऍक्च्युअल नॉलेज किंवा डेप्थ, त्याला त्या नॉलेजची डेप्थ असली पाहिजे, तरच तो काय करेल तिथं कम्प्लिटली स्पीच देऊ शकेल. रिमेंबर, क्वेश्चन्स कॅन पॉप अप एनी टाइम अँड यू हॅव टू बी रेडी विथ युअर आन्सर. का असलं पाहिजे इन डेप्थ नॉलेज? कारण ज्या वेळेस तुम्ही एखादं स्पीच देता त्यावेळेस आता तुम्ही पण बरेच ऐकले असतील, मोटिवेशनल स्पीच असतील किंवा कोणतेही स्पीच तुम्ही युट्यूबला बघा किंवा कुठेही तुम्ही कॉलेजमध्ये पण ऐकले असतील किंवा आधी याच्या आधी कधीही स्पीच ऐकली असतील, तर एक क्वेश्चन्स आपण विचारतो, लास्ट असतो पॉइंट की क्वेश्चन्स. मग समजा एखाद्याने क्वेश्चन विचारला तर तिथं तुम्हाला त्याचा आन्सर देता आलं पाहिजे. यू हॅव टू बी रेडी विथ युअर आन्सर्स. सो फॉर दॅट यू हॅव टू कम्प्लीट नॉलेज ऑर इन डेप्थ नॉलेज ऑफ अबाउट द सब्जेक्ट. जो सब्जेक्ट तुम्ही ज्या सब्जेक्टशी रिलेटेड तुम्ही स्पीच देणार आहात त्या सब्जेक्टशी रिलेटेड तुम्हाला कम्प्लीट नॉलेज पाहिजे. यू नीड टू बी टोटली फॅमिलियर विथ व्हॉट यू आर स्पीकिंग. जे तुम्ही बोलणार आहात त्याच्याशी तुम्ही टोटली फॅमिलियर असलं पाहिजे. बिफोर डिलिव्हरिंग एनी स्पीच, रीड ॲज मच यू कॅन अँड प्रिपेअर द सब्जेक्ट कम्प्लिटली विदाउट इग्नोरिंग इव्हन दी स्मॉलेस्ट डिटेल. ज्यावेळेस तुम्ही एखादं स्पीच डिलिव्हर करणार आहात त्यावेळेस तुम्ही त्या सब्जेक्टशी रिलेटेड जे काही तुमच्याकडे मटेरियल असेल ते कम्प्लिटली प्रिपेअर करा, कम्प्लिटली रीड करा विदाउट इग्नोरिंग द स्मॉलेस्ट डिटेल. एक कोणताही स्मॉलेस्ट डिटेल, स्मॉलेस्ट पार्ट इग्नोर न करता तुम्ही जो सब्जेक्ट आहे तो कम्प्लिटली रीड करा, प्रिपेअर करा. एकदा वाचा नाही समजणार, दुसऱ्यांदा वाचा थोडस समजेल, तिसऱ्यांदा वाचा त्याच्यापेक्षा जास्त समजेल, पण ज्यावेळेस तुम्ही मेनी टाइम्स ते रीड कराल, त्याचा स्टडी कराल त्यावेळेस तुम्हाला ते
प्रॉपरली त्याचं नॉलेज येणार आहे. ओके, सो नॉलेज इज नॉट रिलेटेड टू दी ओनली एज्युकेशनल क्वालिफिकेशन. नेक्स्ट इज सोशल सिस्टीम. Social system is what would be the reaction of the listeners? They would obviously be not interested. Was there any problem in the communication skill of the leader or didn't have the right attitude? Social system म्हणजे ज्यावेळेस तुम्ही स्पीच करणार आहात त्यावेळेस तुम्ही कोणताही कल्चरल बिलीफ्स बघू नका, रिलीजियस बघू नका, कोणतेही फिलिंग्स बघू नका. जे सेंटिमेंट्स आहेत ते बाजूला ठेवा. जे तुम्हाला जे बोलायचं आहे ते तुम्ही तिथं बोला. सोशल सिस्टीम एन्व्हायरमेंटचा कोणताही इम्पॅक्ट तुमच्या स्पीच वरती आला नाही पाहिजे. ओके, अँड द लास्ट वन इज कल्चर. कल्चर रेफर्स टू द कल्चरल बॅकग्राऊंड ऑफ द कम्युनिटी or the listeners where the speaker is communicating or delivering his speech. Culture, this is the most part. तुम्ही कुठे स्पीच देताय तिथलं जे कल्चर असेल, कल्चरल बॅकग्राऊंड असेल, कम्युनिटी असेल, या सगळ्या गोष्टींचा फक्त विचार करा. ओके, सोशल सिस्टीम आणि कल्चर डिफरंट आहे. सोशल सिस्टीम म्हणजे काय, तर जे सोशल रिलेटेड, फॉर एक्झाम्पल रिलिजियस असतील किंवा सेंटिमेंट्स असतील, हे लक्षात घेऊ नका. पण तुम्ही ज्या कल्चरमध्ये करताय मग तिथला जो बॅकग्राऊंड आहे ते फक्त लक्षात घ्यायचं. असं पर्सनल किंवा इंडिव्हिज्युअल एखाद्याचं सेंटिमेंट्स असतील किंवा काय, हे तिथं लक्षात घेऊ नका. म्हणजे जे तुम्ही स्पीच करणार आहात ते प्रॉपरली स्पीच करा. ओके, दिस इज द सोर्स. ओके, सोर्सचा पॉइंट समजलेला आहे. एक मिनिट. थोडा कम्प्युटरला प्रॉब्लेम आलाय. विदिन 2 मिनिट्स मध्ये स्टार्ट करते.
लेफ्ट होऊ नका कोणी. मी स्टार्ट करणार आहे 2 मिनिटात. जरा कम्प्युटरला प्रॉब्लेम आलेला आहे. ठीक आहे, दिसते का बघा स्क्रीन? ओके, सोर्स समजलाय बऱ्यापैकी सगळ्यांना. नेक्स्ट पॉइंट बघूयात, मेसेज. मेसेज सगळ्यांना माहिती आहे. इट कन्वर्ट्स और सेंडर कन्वर्ट्स इज थॉट्स इनटू वर्ड्स. अ मेसेज बीइंग क्रिएटेड और मेसेज इज क्रिएटेड अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड एज एन्कोडिंग. एन्कोडिंग म्हणजे काय, तर समजा जो स्पीकर आहे, जो सेंडर आहे, त्याच्या माइंड मध्ये काही थॉट्स आहेत, काही आयडियाज आहेत आणि त्या आयडियाचं कन्व्हर्जन तो वर्ड्स मध्ये करतो, कन्वर्ट करतो आयडियाज टू वर्ड्स, थॉट्स टू words. This concept is called encoding. And after converting, a message is created and this message is transmitted from sender to the receiver. आणि तो message sender to receiver transmit केला जातो. So message further comprises of the following elements. मग message मध्ये काही elements आहेत जे आपण फिगर मध्ये पण बघितले होते SMCR च्या, तेच elements इथं दिलेले आहेत. So first, content. One cannot show his gray matter to others to let him know what he is thinking. A thought has to put into words and content has to be prepared. म्हणजे प्रत्येक जण त्यांचा जो काही मेसेज आहे, थॉट्स आहेत, ते असं नाही की ते त्या कंटेंट मध्ये एक्सप्लेन करतील. ते काय करतील, त्यांचं जे मेसेज आहे, थॉट्स आहे, ते वर्ड्स मध्ये, कंटेंट्स मध्ये प्रिपेअर करणार आणि देन इट विल बी सेंड ऍज अ मेसेज. So content is actually the matter script of the conversation. Content म्हणजे काय, तर कन्व्हर्सेशन ची स्क्रिप्ट. जसं आपले हे आता टीचर आणि स्टुडंट तुमच्यात आणि माझ्या जे कम्युनिकेशन होतं त्यासाठी आपण कशाचा यूज करतोय, प्रेझेंटेशनचा यूज करतोय. म्हणजे हे जे प्रेझेंटेशन आहे, पीपीटीज आहे, ते काय झालंय, एक मीडिया एक कंटेंट झाले, मेसेज झाला आणि त्याच्या थ्रू आपण काय करतोय, कम्युनिकेशन परफॉर्म करतोय. हे जर नसेल तर होईल असं काही नाही की होणार नाही. ओके, मेसेज जर नसेल तर होणार नाही असं नाही, पण होणार. इथं फक्त काय होतं, एक व्हिज्युअलायझेशन आहे किंवा हे तुम्हाला दिसतंय इथं, त्यामुळे इम्पॅक्ट जो आहे तो वेगळा होतो. ओके, देन किंवा जे आपण बोलतोय, जे आता मी तुम्हाला सांगते, ते काय झाला, मेसेज झाला, कंटेंट झाले, हे झाले कंटेंट. जर मी नाही बोलली इकडून, तुम्ही तिकडं ऐकत बसला, मी इकडून काहीच बोलली नाही, कम्युनिकेशन होईल का, नाही होणार. So message or content is the most part or it is the script of conversation. It is in simpler words the backbone of any communication. Simple words मध्ये आहे कारण ते backbone आहे. It is the main part. For example, एक दिलेला आहे, Ted to Jenny. I am really exhausted today. Let's plan for the movie tomorrow evening. असे एक सेंटेन्स आहे. कोण कोणाला म्हटले बघा, Ted to Jenny. I'm really exhausted today. Let's plan for the movie tomorrow's evening. But whatever Ted has to communicate with Jenny is the actually content of the message. आता जो टेडनी जेनीला जे काही सांगितलेलं आहे, I am really exhausted today. Let's plan for the movie tomorrow evening. हे काय झाला, तो मेसेज झाला किंवा कंटेंट ऑफ मेसेज, तो मेसेज झाला. पण त्यामध्ये काय लिहिलंय, दिस इज द कंटेंट. So it is very important for the speaker to carefully choose the words and take good care of the content of the speech. Important part आहे की स्पीकरनी जो वर्ड तो चूज करणार आहे तो केअरफुली चूज केला पाहिजे and it take good care of the content of the speech. The content has to be sensible, accurate, crisp, related to thought to hit the listeners bang
अँड क्रिएट अन इमिजिएट इम्पॅक्ट. कंटेंट पण त्याचे सेन्सिबल असले पाहिजेत, ऍक्युरेट पाहिजेत, क्रिप्स असले पाहिजेत अँड रिलेटेड टू थॉट. असं नको की स्पीच करताय एकावरती आणि मेसेज वेगळा किंवा थॉट्स वेगळे सांगताय, असं नको. सो दिस इज द कंटेंट. नेक्स्ट आहे इलेमेंट. इट हॅज बीन ऑब्झर्व दॅट speech alone cannot bring a difference in the communication. Element means it is observed that speech alone cannot bring difference in the communication. Keep on constantly speaking and the listener will definitely lose interest after some time. म्हणजे कोणते इलेमेंट्स आपण तिथं यूज केले पाहिजेत. तुम्ही कंटिन्यूस 1 तास बोलताय, 2 तास बोलताय, कंटिन्यू बोलताय, लिस्नर फक्त ऐकताय, ऑटोमॅटिक काय होईल, त्यांना जर तो टॉपिक नाही आवडला तर त्यांचा जो इंटरेस्ट आहे तो त्या टॉपिक मधून किंवा त्या स्पीच मधून लॉस होईल. So which type of elements are important for giving speech? The speech must be coupled with lots of hand movements. ज्यावेळेस तुम्ही बोलताय त्यावेळेस तुमच्या हँड मुवमेंट झाल्या पाहिजेत. देन गेस्चर्स, पोस्चर्स, फेशियल एक्सप्रेशन्स, हे नॉर्मली सगळ्यांना माहितीये. गेस्चर्स, पोस्चर्स, आपले फेस एक्सप्रेशन का आलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही जे बोलताय त्याच्यापेक्षा पण आपल्या हँड मुवमेंट्स असतील, आपलं गेस्चर असेल, पोस्चर्स असतील, आपलं फेसचं एक्सप्रेशन असेल, जो स्पीकर आहे, सेंडर आहे, त्याचं एक्सप्रेशन असेल, त्याच्यावरून सुद्धा जो लिस्नर आहे त्याला समजून जातं की नेमकं ह्या स्पीकरला काय सांगायचंय. समजतंय? ज्यावेळेस तुमचे तो फेस एक्सप्रेशन बघतो, तुमचं हँड एक्सप्रेशन, हँडच्या मुवमेंट कशा होत आहेत, बॉडीची मुवमेंट कशी होते, हे सगळं लिस्नर काय करतो, कॅप्चर करतो. आणि त्यामुळे काय होतं, लिस्नरचं आपल्या टॉपिक कडे, आपल्या स्पीच कडे अटेन्शन जातं अँड मेक द स्पीच इम्प्रेसिव्ह. ओके. हँड मुवमेंट्स, गेस्चर्स, पोस्चर्स, फेशियल एक्सप्रेशन्स, बॉडी मुवमेंट्स, गेस्चर्स, ऑल आर कम्स अंडर द एलिमेंट्स ऑफ मेसेज. मेसेजच्या एलिमेंट्स मध्ये दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. गेस्चर्स, पोस्चर्स, facial expressions, body movements and hand movements. Okay. And the next point is treatment. So treatment is actually the way one treats his message and it conveys to the listener. One must understand the importance of message and must know how to handle it. If a boss wants to fire any of his employees, he has to be authoritative and can't express his message in a casual way. जे मी मगाशी स्टार्टला सांगितलं होतं, फॉर्मल आणि इनफॉर्मल, तशीच ट्रीटमेंट आहे. म्हणजे तुम्ही प्रत्येकाशी कोणत्या वेनी ट्रीट करताय प्रत्येकाला, किंवा मेसेज तुमचा कसा कन्वे करताय लिस्नरला, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ट्रीटमेंट कशी देताय. जर तुम्ही फ्रेंड्स मध्ये मेसेज करणार असाल तर तुम्ही इनफॉर्मल वेनी करता, पण जर तुम्ही टीचर मध्ये करायचं असेल एखादा मेसेज कन्वे, तर तो तुम्ही कसा करणार, फॉर्मल वेनी मेसेज कन्वे करणार. तसंच सेम, इफ बॉस वॉन्ट्स टू फायर एनी ऑफ हिज एम्प्लॉय, एक एक्झाम्पल दिलेला आहे की समजा एखाद्या बॉसला जर त्याच्या एम्प्लॉयला फायर करायचं असेल किंवा काहीतरी त्याला पनिशमेंट करायची असेल, फायर करायचं असेल, तर त्याच्याकडे तो ऑथॉरिटीव आहे, म्हणजे त्याच्याकडे ऑथॉरिटी आहे, तो ते करू शकतो. पण तो कॅज्युअल वेनी करणार आहे का, और इट डज नॉट, और इट कांट एक्सप्रेस हिज मेसेज इन कॅज्युअल वे. कॅज्युअल वेनी तो म्हणणार नाही की आता समजा बॉसला त्याला फायर करायचे, बॉस म्हणणार का असं त्या एम्प्लॉयला की तू उद्यापासून येऊ नको, तुला मी फायर केले, असं होणार नाही. प्रॉपर त्याच्यासाठी काहीतरी ऑर्डर असेल, त्याच्यासाठी त्याची जर काही मिस्टेक झाली असेल तर त्यासाठी मेमो असेल, अशा बऱ्याचशा स्टेप्स असतात. मग त्यानुसारच मग त्या ज्या आहेत त्या फॉर्मल वेनी त्या स्टेप्स फॉलो केल्या जातात. म्हणजे हे ट्रीटमेंट, इट इज ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट फॉर कन्वेइंग दी मेसेज. मेसेज कन्वे करायचं असेल तर ट्रीटमेंट ही सुद्धा महत्वाचा पार्ट आहे. कोणाला कोणत्या ट्रीटमेंट आपण ट्रीटमेंटनी ट्रीट केलं पाहिजे. So this is referred to as treatment of the message. One must understand how to represent his message so that message is conveyed in the most accurate form. म्हणजे कोणता मेसेज कोणाला आपल्याला कन्वे करायचा आहे हे जर समजलं तर तुमचा जो मेसेज आहे तो मोस्ट ॲक्युरेटली सेंड होतो. नेक्स्ट पॉइंट इज स्ट्रक्चर. मेसेज मधलंच बघतोय स्ट्रक्चर. A message cannot be expressed in one go. It has been properly structured in order to convey the message in the most desired form. जो मेसेज तुम्हाला एक्सप्रेस करायचा आहे तो तुम्ही डायरेक्टली सेंड करायचा आहे, तो डायरेक्टली एक्सप्रेस करू शकत नाही. त्यासाठी काहीतरी आपल्याला ऑर्डर फॉलो करायला लागते.
नेक्स्ट आहे कोड. लास्ट पॉइंट आहे यातला मेसेज मधला कोड. एंटर अ रॉंग कोड अँड लॉक्स विल नेवर ओपन. वेन एंटर अ रॉंग पासवर्ड यू विल नॉट बी एबल टू ओपन युअर जीमेल ईमेल अकाउंट. सगळ्यांना माहितीये तुमच्या मोबाईल फोनला लॉक असतं. जर तुम्ही ते रॉंग टाकलं तर मोबाईल ओपन होतो का? मला नाही वाटत की कोणाचा होतो. ओके, सगळ्यांचा मोबाईल प्रॉपर पासवर्ड दिल्यावरच होतो. सेम तसंच जर तुम्ही ईमेलला तुमच्या रॉंग पासवर्ड टाकला तर होणार नाही. साधा आपण लॉकला जरी की रॉंग लावली तरी ते लॉक ओपन होतं का? नाही ओपन होत. सेम तसंच इट इज द सेम वे कोड हॅज टू बी करेक्ट इन दी कम्युनिकेशन. सेम वे जो कोड तुम्ही कम्युनिकेशन साठी यूज करणार आहात तो पण करेक्ट पाहिजे. युअर बॉडी मुवमेंट्स, युअर लँग्वेज, युअर एक्सप्रेशन, युअर गेस्चर्स आर ऍक्च्युअली दी कोड्स ऑफ दी मेसेज. जसं एलिमेंट सांगितलं सेम तसाच कोड पण आहे. and have to be accurate, otherwise message gets disturbance तिथं create होतो or distorted and the recipient will never be able to decode the correct information. For example, तुम्ही आता एखाद्या स्पोर्ट्सशी रिलेटेड स्पीच करताय, ओके, किंवा मोटिवेशनल स्पीच करताय आणि तुमचे एक्सप्रेशन हे डिफरंट आहेत, म्हणजे त्यात मोटिवेशनचं काहीच नाहीये, डिफरंट स्पीच आहे तुमचं. तर असं नको, जे तुम्ही बोलताय तेच तुमच्या बॉडी लँग्वेज मधून दिसू द्या. तुम्ही समजा स्पोर्ट्सशी रिलेटेड बोलताय तर तिथं मुवमेंटला पण तेच दिसलं पाहिजे, तुमचे लँग्वेज पण तशीच आले पाहिजे, एक्सप्रेशन पण तसेच पाहिजेत. म्हणजे दिस इज द इलेमेंट अँड कोड आर कॉमनली ऑर सम सिमिलर टू इच अदर्स. म्हणजे इलेमेंट्स आणि कोड हे थोडंफार आपलं सेम आहे, जेणेकरून आपला जो मेसेज आहे तो रिसिव्हरला प्रॉपर वेनी मिळेल. ओके, समजतंय? सो दिस इज द बर्लोज मॉडेल, SMCR, मेसेज अँड सोर्स. नेक्स्ट आहे चॅनल अँड रिसिव्हर. ठीक आहे, हे चॅनल आणि रिसिव्हर जे आहे ते आपण नाहीतर हे 4 पॉइंट्स कंप्लीट करूया आणि मग रिमेनिंग पार्ट्स आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. चॅनल मध्ये काय दिलेलं आहे? चॅनल म्हणजे काय तर मी मीडियम सांगितलं. ऍक्च्युअल मीडियम, हाऊ दी इन्फॉर्मेशन फ्लो फ्रॉम दी सेंडर टू रिसिव्हर. सेंडर टू रिसिव्हर इन्फॉर्मेशन कशी ट्रान्सफर होणार हे झालं चॅनल. मग त्यासाठी काही त्यांनी एक्झाम्पल किंवा सेंटेन्सेस दिलेले आहेत. हाऊ डज वन नो व्हॉट द अदर पर्सन इज स्पीकिंग. आता समजा 2 पर्सन बोलतायत तर त्यातला कसं समजणार की हे बोलतायत? मग त्यासाठी मीडियम कुठला आहे? हिअरिंग, ऐकणे. देन हाऊ डज वन नो वेदर द पास्ता ही हॅज ऑर्डर्ड इज मेड इन व्हाईट सॉस ऑर नॉट. आता समजा एखादं ऑर्डर केली आहे, इथं पास्ताचं एक्झाम्पल दिले, ऑर्डर केली आहे, तो व्हाईट सॉस याच्यामध्ये आला आहे का नाही आला आहे हे तुम्ही बघू शकता. पण ज्यावेळेस तुम्ही टेस्ट कराल त्यावेळेस समजेल ना की नक्की तो व्हाईट सॉस आहे का दुसरं काय आहे. जरी ते व्हाईट असेल तरी दुसरं काही असू शकतं ना. मग ते तुम्ही टेस्ट केल्यानंतर बघू शकता. तो झाला मीडियम. हे कम्युनिकेशनच झालं. ओके, असं काही नाही की कम्युनिकेशन म्हणजे फक्त बोलणे किंवा वर्बल, नॉन वर्बल, रिटर्न, आर्टिस्टिक असं नाही. हे सुद्धा कम्युनिकेशनच आहे. देन टेस्टिंग, देन सीइंग, बघणे. हाऊ डज वन नो देर इज डायव्हर्जन अहेड और इट इज नो पार्किंग झोन थ्रू. काही तुम्ही जे बघता ते पण एक कम्युनिकेशनच झालं. हाऊ विल अन इंडिव्हिज्युअल कम टू नो दॅट फूड इज अ फ्रेश ऑर स्टेल. जे अन्न आहे ते शिळ आहे का ताजं आहे हे पण तुम्ही चेक करू शकता, वासावरून चेक करू शकता. हाऊ डू वी फाइंड आउट फ्रेग्रन्स ऑफ द परफ्यूम. स्मेल पण कम्युनिकेशन साठीच आहे, किंवा त्याच्या थ्रू आपण, ते चॅनल आहे त्याच्या थ्रू आपण कम्युनिकेशन करू शकतो. हाऊ विल यू फाइंड आउट वेदर द मिल्क इज हॉट ऑर नॉट. मिल्क चेक करतो की ते हॉट आहे का नाही. हे वन एक्झाम्पल दिलेले आहेत प्रत्येकासाठी. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. टचिंग आहे. देन देर आर दी 5 सेन्सेस आर दी चॅनल्स विच हेल्प्स ह्युमन बीइंग्स टू कम्युनिकेट विथ इच अदर्स. म्हणजे हे 5 सेन्सेस आहेत, त्याचा यूज करून, म्हणजे ते चॅनल्स आहेत त्याचा यूज करून ह्युमन बीइंग्स एकमेकांशी कम्युनिकेशन परफॉर्म करतात. आणि लास्ट वन पॉइंट इज रिसिव्हर. रिसिव्हर मीन्स द रिसिव्हर इज द पर्सन हु रिसिव्ह द मेसेज फ्रॉम दी सेंडर. सेंडर कडून रिसिव्हर काय करतो? मेसेज रिसिव्ह करतो. ओके, मग त्यामध्ये मग भरपूर टाईपचा मेसेज आहे, डिफरंट टाईपचे मेसेजेस आहेत ते आपण बघितलेले आहेत. आता एन्कोडिंग ही कन्सेप्ट आपण बघितली मेसेज मध्ये.
थॉट्स आणि आयडियाचं कन्व्हर्जन वर्ड्स मध्ये केलं जातं. रिसिव्हर मध्ये काय आहे तर डिकोडिंग. वेन द मेसेज रिचेस द रिसिव्हर ही ट्रायज टू अंडरस्टँड व्हॉट द लिसनर ऍक्च्युअली वॉन्ट्स टू कन्वे अँड देन रिस्पॉन्स अकॉर्डिंगली. दिस इज ऑल्सो कॉल्ड दॅट डिकोडिंग. ज्यावेळेस मेसेज रिसिव्हरला रिसिव्ह होतो त्यावेळेस तो रिसिव्हर मेसेज रिसिव्ह करतो, तो बघतो, अंडरस्टँड करतो, त्यातून समजून घेतो की रिसिव्ह सेंडरला आपल्याला काय सेंड करायचं आहे आणि नंतर मग तो मेसेज त्याला रिस्पॉन्ड देतो. रिस्पॉन्ड करतो म्हणजे तो मेसेज काय करतो डिकोडिंग करतो, रिप्लाय देतो, डिकोड करतो. समजती कन्सेप्ट एनकोड आणि डिकोड. सेंडर एनकोडिंग करतो, रिसिव्हर डिकोडिंग करतो. जो मेसेज सेंडरनी सेंड केलेला आहे तो मेसेज रिसिव्हर ऍक्सेप्ट करतो, रीड करतो, समजून घेतो आणि नंतर तो रिस्पॉन्ड करतो म्हणजे डिकोड करतो. द रिसिव्हर शुड बी ऑन द सेम प्लॅटफॉर्म ॲज द स्पीकर फॉर स्मूथ फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन अँड बेटर अंडरस्टँडिंग ऑफ दी मेसेज. फ्लोईंग ऑफ इन्फॉर्मेशन स्मूथली होण्यासाठी आणि तो मेसेज बेटरली अंडरस्टँड होण्यासाठी रिसिव्हर त्याचा यूज करतो. ही शुड possess good communication skills to understand what the speaker is trying to convey. रिसिव्हर अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करतो की नक्की स्पीकरला काय सांगायचं आहे. He should have right attitude to understand the message in positive way. His knowledge should also be at par with the listener and must know about the subject. म्हणजे असं नाही की फक्त राईट ऍटिट्यूड हा स्पीकरलाच पाहिजे, राईट ऍटिट्यूड हा लिस्नरला पण पाहिजे. जो एखादा स्पीकर स्पीच देतोय त्याचा पण राईट ऍटिट्यूड असायला पाहिजे आणि लिस्नरचा पण. असं नाही की लिस्नरला गरज नाही तरी पण तो ऐकतोय, असं नाही, असं नकोय. ओके, तुम्हाला जरी वाटलं की बाबा लेक्चर नाही करायचं तरी पण ते कंपल्सरी केलंच पाहिजे. ओके, तसंच आहे सेम इथं की तुमचा पण तो ऍटिट्यूड पाहिजे की बाबा भलेही लेक्चरचं केलंच तुम्हाला नकोय, ऑनलाईनचं काय कळत नाही, कोण जॉईन झालंय, ऐकतंय का नाही ऐकत, नुसते कानात कॉड घातलेत, कुणी चालू करून ठेवलंय फक्त, इथं काय करणार आहे का आम्हाला नाही. पण ऍटिट्यूड तुमचा बेटर असला पाहिजे तर जे काही तुमच्या कानावर चार शब्द पडतील त्याचं तुम्हाला समजून जाईल. He should also be from the same social and cultural background just like the speaker. सेम जशा प्रॉपर्टी स्पीकरच्या असतात तशाच लिसनरच्या असतात. जेवढं कॅपॅबिलिटी स्पीकर कडे आहे स्पीच देण्याची तेवढीच कॅपॅबिलिटी किंवा तेवढंच अंडरस्टँडिंग किंवा तेवढंच ऍटिट्यूड, राईट ऍटिट्यूड रिसिव्हरला पण पाहिजे की जो स्पीकर सांगतोय ते घेण्याची, ओके, रिसिव्ह करण्याची तेवढीच कॅपॅबिलिटी रिसिव्हरला पण पाहिजे. देर आर सेव्हरल loopholes in the Berlioz models of communication. म्हणजे त्यामध्ये पण काहीतरी अशा हे आहेत, त्रुटी आहेत किंवा टीका अशा आहेत बर्लोज मध्ये पण. असं नाही की प्रत्येक ते मॉडेल दिले म्हणजे त्यामध्ये पण काही बॅरियर्स नसतील. So according to Berlioz mode of communication, the speaker and the listener must be on common ground for smooth conversion, which is sometimes not practical in the रिअल सिनॅरिओ. म्हणजे बर्लोज मॉडेल मध्ये काय सांगितले की स्पीकर आणि लिसनर जे आहेत ते कॉमन ग्राउंड वरती स्मूथ कन्व्हर्सेशन पाहिजे, पण कधी कधी प्रॅक्टिकली ते पॉसिबल होत नाही किंवा रिअल सिनॅरिओ मध्ये ते पॉसिबल होत नाही. समजतंय? हे झाले रिसिव्हर, चॅनल, मीडियम आणि मेसेज, SMCR. आता ह्याच्यामध्ये परत काय नुसते दिलेले आहेत, क्रिटिसिझम ऑफ बर्लोज मॉडेल आहे, फीडबॅक ऑफ कम्युनिकेशन प्रोसेस मॉडेल. हे पॉइंट्स आपण आता नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, थोडासा पॉइंट राहिलेला आहे म्हणजे आपला हा टॉपिक इथं नेक्स्ट लेक्चरला संपेल. त्याचबरोबर डिसिजन सपोर्ट सिस्टीम हा एक टॉपिक आहे, तो ऍग्रिकल्चरशी रिलेटेड आहे बऱ्यापैकी. तो आपण आणि त्यात थोडंफार कम्प्युटरचे पण कन्सेप्ट आहेत, तो आपण नेक्स्ट लेक्चरला हा टॉपिक संपल्यानंतर तो पार्ट चालू करूया. ओके, आता तुमचे जे जर्नल्स असतील यामध्ये कोणाला काही शंका आहे का, क्युरीज आहेत का कोणाला? कम्युनिकेशन प्रोसेस मॉडेल आहे का कोणाला काही क्युरीज? बर्लोज मॉडेल पर्यंत आपला पॉइंट झालेले आहेत. फीडबॅक अँड बॅरियर्स हे राहिलेलं आहे आपलं, सॉरी बॅरियर्स टू कम्युनिकेशन आणि फीडबॅक या गोष्टी दोन आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. वेनसडेला जे आपलं लेक्चर होईल त्या लेक्चर मध्ये आपण हे पॉइंट कव्हर करणार आहोत, म्हणजे आपला एकच टॉपिक रिमेनिंग असेल. ठीक आहे, कोणाला जर काही क्युरीज असतील तर विचारा, तोपर्यंत मी प्रेझेंटी घेते. लेफ्ट होऊ नका. 45% फक्त, सॉरी 45 स्टुडंट्स, बाकीच्यांना गरज नाही.
का दिवाळीच्या तयारीला लागले एवढ्यातच? चला विचारा, काही क्युरीज असतील तर. ठीक आहे. आपलं जे मॅन्युअल आलंय झालंय ते कुठपर्यंत आलंय? झालंय का सगळ्यांचं? ते जे मी PDF पाठवलेलं आहे ग्रुप वरती, ऍक्च्युली ते जेवढं दिलेलं आहे ना स्पेस, तेवढ्या स्पेस मध्ये तुम्ही राईट करा. ओके. 37 क्युरीज आहे ना तुमची, तर जेवढा स्पेस दिलेला आहे, जरी कमी पडत असेल तर त्यामध्ये एकदम तुमचं जे हँड रायटिंग आहे ते एकदम स्मॉल ठेवा आणि त्याच्यामध्ये ते राईट करा. असं बऱ्यापैकी तिथं काय एवढं मोठं दिलेलं नाहीये पॅरा वगैरे असे. मला वाटल्यास तुम्ही मेसेज टाका कुठला प्रॉब्लेम येतोय, मी सांगते तुम्हाला. जे राईट करायचा जो प्रॉब्लेम म्हणताय ना, तो मेसेज मला टाका ग्रुपला, सॉरी ह्याला, प्रिंटेड पेजेस अटॅच. नाही राईट करायचे, जे तुम्हाला प्रिंटेड पेजेस दिलेले आहेत ते पण राईट करा. मी फक्त 9 पर्यंत सांगितलंय, 9च्या पुढे करायचं नाही. मी 9 पर्यंत सांगितलंय, जेवढं झालंय तेवढंच. पुढचे प्रॅक्टिकल्स आपले झालेले नाहीत. ओके. मला मंडे पर्यंत सगळ्यांनी, मला वाटते मी 1 तारीख सांगितली होती, पण आपल्याला जे मॅन्युअल्स आहेत ते भेटले नाहीत लवकर, आपलं जे PDF आहे ते, त्यामुळे ते जरा डिले केलं मी. पण आता मंडे पर्यंत मला 9 प्रॅक्टिकलचं जे राईट, जे मॅन्युअलचं PDF पाठवलेलं आहे त्याच्या प्रिंटआउट्स काढायच्या, त्यात पण ते लिहायचं, ते पण फिल करायचं, ते ब्लँक सोडायचं नाही. आणि नंतर मग जे तुम्हाला जे जर्नल पेजेस वरती दिलेलं आहे ते पण राईट करायचं. कमी स्पेस होत असेल तर जेवढं बसेल तेवढं लिहा, पण त्यात लिहायचं. ओके. आणि 6 नंबरचे प्रेझेंटेशन, 6 मध्ये प्रेझेंटेशनचं काय? ओके. प्रेझेंटेशन तुमच्याकडे जर असेल, लॅपटॉप कम्प्युटर असेल तर तुम्ही प्रिपेअर करा. असं करू नका की ज्याच्याकडे आहे तरी पण नाही केलं, असं करू नका. ज्याच्याकडे अवेलेबल असेल त्यांनी ते प्रेझेंटेशन प्रिपेअर करा आणि मग त्याच्या प्रिंटआउट त्याच्यावरती अटॅच करा. प्रेझेंटेशन मध्ये हे आहे का PPT, त्याचं हे आहे का मॅन्युअल मध्ये काही दिले का राईट करण्यासाठी? म्हणजे आता माझ्या लक्षात नाहीये राईट करण्यासाठी. अजून वेळ कशाला पाहिजे? खूप खूप दिवस झाले ना मी सांगितलंय. एक मिनिट, मी मॅन्युअल चेक करते अजून एकदा. सिक्स नंबरचं प्रेझेंटेशन. फोर नंबरचं तर वर्ड प्रोसेसिंगचं तुम्ही राईट करू शकताय. थोडं पॅराग्राफ आहे तेवढंच लिहा, असं काय नाही की भरपूर लिहिलं पाहिजे. 5 नंबरचं काय टेबल आहे तो ऍज इट इज लिहून काढा. परत मी सांगते तुम्हाला त्यात काय करायचं, ऍज इट इज लिहा. प्रेझेंटेशनचं दिलंय, युझिंग प्रोव्हाइडेड प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर प्रिपेअर अ स्लाइड शो फॉर रिझल्ट ऑफ प्रॅक्टिकल. ठीक आहे, ते लिहू नका. फर्स्ट क्वेश्चन काय, तुम्हाला स्लाइड्स तयार करायचे आहेत. ओके. फर्स्ट क्वेश्चन मध्ये तो काय नाही दिला तरी चालेल. नेक्स्ट काय दिले, मेक यूज ऑफ कॉपी पेस्ट ऑपरेशन फॉर डेटा ट्रान्सफर. लिहा ना तिथं, यूज लिहायचं आहे तुम्हाला, तिथं राईट करा. जर्नल पेजेस नका लिहू. परत जर काय मटेरियल भेटलं तर मग मी ते देईन. आता फक्त काय करा, त्यामध्ये कॉपी पेस्ट ऑपरेशन जे आहे ते तिथं राईट करा. ह्याचं मी तुम्हाला देणार आहे जर्नल पेजेसचं. आता तुम्ही मॅन्युअलचं जेवढं दिलेलं आहे त्यात जेवढं अवेलेबल असेल तेवढं तरी लिहा. ओके. आणि राईट द प्रोसिजर फॉर इम्पोर्ट एक्सपोर्ट ऑर इन्सर्टिंग अँड ऑब्जेक्ट. ओके, ते पण लिहू शकताय. नाही सापडलं तर ह्याच्यात बघा, इंटरनेटवरती सर्च करा आणि लिहा. सर्चिंग ऍक्टिव्हिटी केली तरी चालेल. आणि ह्याच्यासाठी जर्नल पेजेस 6व्या एक्सपेरिमेंट साठी, प्रॅक्टिकल साठी जर्नल पेजेस वरती काय लिहायचं हे मी सांगते तुम्हाला.
त्याप्रमाणे तुम्ही लिहायचं. 6व्या एक्सपेरिमेंटला एक लिहायचं आहे आणि मे बी 7व्या 8व्याला पण नसेल. ज्याला जर्नल पेजेस नाहीत त्याला मी सांगते काय लिहायचंय ते. तुम्ही मॅन्युअलचं तरी कम्प्लीट करा आणि ज्याचे जर्नल पेजेस अवेलेबल आहेत ते सगळे लिहा. जर्नल पेजेस जेवढे आहेत तेवढे सगळे राईट केलं तरी चालेल. ओके. बघा ज्यांना पॉसिबल होईल त्यांनी मंडेला पाठवा. पण एवढा वेळ का लागतो रे? बाकीचं काय तुम्ही करताय का अजून? लेक्चर्स आणि सबमिशन एवढंच काम आहे ना तुम्हाला आता?